नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ए टू झेड पोलीस भरती यावर। आज आपण पाहू मराठीतला अलंकार हा चॅप्टर। अलंकार या चॅप्टरवर 2 ते 3 व्हिडिओ पाहण्यासाठी हा एकच व्हिडिओ पहा। म्हणजे या व्हिडिओमध्ये मी जे काही तुमचे शब्दालंकारमधले 3 अलंकार आहे आणि उरलेले जे काही अर्थालंकार असतील 18-19 ते सर्वच्या सर्व 21 ते 22 अलंकार या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे मी। आता व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला 2 क्वेश्चन असे दाखवून देतो की जे क्वेश्चन तुमचे जर तुम्ही बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वाचत असेल तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला तो क्वेश्चन मिळणार नाही, किंवा वाळंबेचं जर पुस्तक वाचत असेल त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला तो क्वेश्चन मिळणार नाही। तर मी जी काही माहिती घेतलेली आहे ती एक तुमची बाळासाहेब शिंदेचं जो काही पुस्तक राहणार आहे त्यामधून, त्याच्यानंतर वाळंबेचं पुस्तक, त्याच्यानंतर एमपीएससी मध्ये 1984 पासून तर 2025 पर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहे अलंकार या चॅप्टरवर ते क्वेश्चन इथे मी घेतलेले आहे। आणि शेवटी विकिपीडियावर अलंकाराबद्दल जी काही माहिती राहणार आहे त्या गोष्टी इथे आपण घेतलेल्या आहे। म्हणजे इथे 2-3 पुस्तक वाचण्यापेक्षा इथे असं म्हणू शकता तुम्ही जी काही आपली माहिती राहणार आहे ती बाळासाहेब शिंदेचं जे काही पुस्तक राहणार आहे त्या पुस्तकातील माहिती राहील, वाळंबे सरांचं जे काही पुस्तक राहणार आहे त्याच्यामधली माहिती राहील, त्याच्यानंतर विकिपीडिया मधली घेतली आहे मग आपण माहिती जी याच्यापेक्षा वेगळी राहणार आहे। आणि त्याच्यानंतर जे काही एमपीएससी मध्ये 1984 ते 2025 पर्यंत जे काही प्रश्न अलंकार या चॅप्टर विचारलेले आहे ते क्वेश्चन आपण घेतलेले आहे। हे 2 क्वेश्चन जर तुम्ही पाहतो म्हटलं तर तुम्हाला दोन्ही पुस्तकात हे क्वेश्चन मिळणार नाही, ते क्वेश्चन मी बुक मधून घेतलेले आहे। आता इथे काय सांगितलंय तुम्हाला, पहिला क्वेश्चन दिलेला आहे की आभरण हा जो काही शब्द दिलाय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हटलं तर चंद्रपूर जिल्हा पोलीस 2018 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता। तर आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द राहणार आहे दागिना, आणि दागिना म्हणजेच काय होते म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही, अलंकार। ही तुम्हाला वेगळी माहिती मी सांगत आहे, म्हणजे व्हिडिओ तुमचा हा महत्त्वाचा राहील। आणि असं समजा की युट्यूबवर एवढी माहिती तुम्हाला कोणत्याच अलंकाराच्या चॅप्टरवर दिलेली नसेल। दुसरा क्वेश्चन तुम्हाला इथे मी सांगत आहे की अलंकार ओळखा, कंबाईन 2022 मध्ये क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला। भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसूनी पारवा तो खिन्न, त्याच्यानंतर दिसत आहे तुम्हाला निरस एकांत गीत गातो। इथे असं म्हणू शकता की एखाद्या ठिकाणाचं स्थळाचं जशीच्या तसं वर्णन केलेलं आहे, म्हणून हा अलंकार तुमचा स्वभावती राहील। आता हे सर्वच्या सर्व तुम्हाला डिटेल मध्ये मी सांगतो, चॅप्टर वाईज आपण अलंकार घेतलेला आहे सेपरेट अलंकारवर। जेवढी काही उदाहरणं असतील ते सर्वच्या सर्व आपण याच्यामध्ये घेतलेले आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचा आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। आता इथे अलंकारामध्ये सर्वच्या सर्व अलंकार घेतलेले आहे मी, 23च्या 23 ही अलंकार। आता समोर तुम्हाला मी 2 चित्र दाखवत आहे, याच्यामध्ये रश्मिकाताई दिलेली आहे दोन्ही चित्रामध्ये, पण जो काही पहिला इथे फोटो दिसत आहे याच्यामध्ये विदाऊट मेकअप आहे, म्हणजे इथे मेकअप केलेलं नाही। पण इकडे जो काही तुम्हाला दुसरा त्यांचा फोटो दिसत आहे किंवा पिक्चर दिसत आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी मेकअप केलेला आहे। जर दोघांमध्ये कंपेअर जर करतो म्हटलं तर दिसण्यासाठी हा जो काही फोटो राहणार आहे तो सुंदर राहणार आहे, कारण की याच्यामध्ये मेकअप केलेला आहे। त्याच्यानंतर त्यांनी दागिने वगैरे घातलेले आहे, गळ्यामध्ये कानामध्ये सुद्धा दागिने चांगले घातलेले आहे, डोक्यावर तुम्ही म्हणू शकता की बिंदी वगैरे लावलेली आहे, इकडे हातावर वगैरे जर मेहंदी वगैरे जर म्हटलं तर या सगळ्या गोष्टी काय केल्या त्यांनी, असं म्हणू शकता की मेकअप वगैरे केलेला आहे, हातामध्ये बांगड्या वगैरे पाहू शकता। पण हा जो काही तुम्हाला पहिला फोटो दिसत आहे याच्यामध्ये मेकअप वगैरे काहीच नाही, म्हणून दिसण्यासाठी या पिक्चरपेक्षा किंवा फोटोपेक्षा हा काय राहणार आहे, चांगला राहणार आहे। चांगला कशासाठी म्हटलं तर याच्यामध्ये मेकअप वगैरे केलेला आहे, म्हणून हा फोटो काय दिसत आहे तुम्हाला, सुंदर दिसत आहे। जर माणसाला सुंदर दिसायचं असेल तर मेकअपची आवश्यकता राहते, किंवा आभूषण म्हणू शकता तुम्ही, दागिने वगैरे म्हणू शकता। आता ते आभूषण दागिने वगैरे जर म्हटलं काय राहणार आहे, जे हातावर त्यांनी मेहंदी काढलेली आहे ती मेहंदी सुद्धा तिचं आभूषण राहणार आहे, गळ्यामध्ये म्हणा किंवा नाकामध्ये कानामध्ये डोक्यावर जे काही बिंदी वगैरे लावली असेल त्या सर्व गोष्टी काय राहणार आहे, आभूषण राहणार आहे। म्हणजे आभूषण वगैरे दागिने वगैरे जर माणूस म्हणा किंवा स्त्री जर घालत असेल तर तिच्या सौंदर्यामध्ये आणखी काय पडते, भर पडते। ती सेम गोष्ट तुमच्या भाषेमध्ये लागू होते। मग भाषा जर समजून घ्या तुम्हाला सुंदर दिसायची असेल, आता दिसण्यापेक्षा तुम्ही असं म्हणू शकता की दिसणार कशी म्हणून, तर भाषा ही सुंदर, तुम्ही जे काही ऐकता त्याच्यावरून तुम्हाला सुंदर वाटते। कशावरून वाटणार आहे, ऐकण्यावरून। मग ऐकण्यावरून कसं म्हटलं तर तुम्हाला इकडे
पहिलं जे काही मी तुम्हाला सेंटेन्स दिलाय, इथं तुम्हाला सेंटेन्स मध्ये दिलाय, देवाचे नाव अमृतापेक्षा गोड आहे. ही एक आपली साधी भाषा झालेली आहे की तुम्हाला सांगत आहे देवाचे नाव अमृतापेक्षाही गोड आहे. पण हेच की नाही, मी तुम्हाला इकडे समजून घ्या, अलंकारामध्ये जर घेतो म्हटलं किंवा वेगळ्या समजून घ्या, तुम्हाला कवितेच्या स्वरूपात जर लिहितो म्हटलं तर तुम्हाला इथे दिलाय की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. दोघांचं जर मिनिंग जर घेतो म्हटलं तर दोघांचं मिनिंग सारखंच राहणार आहे. पण जी काही ही दुसरी लाईन राहणार आहे ही ऐकण्यासाठी काय वाटते, एकदम चांगली वाटते. मग ऐकण्यासाठी जर चांगली जर वाटत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तिथे काय केलेलं आहे त्यांनी, अलंकाराचा वापर केलेला आहे म्हणू शकता तुम्ही, किंवा आभूषणाचा वापर किंवा आभरणाचा काय केला त्यांनी वापर केलेला आहे. मग हे पहिलं सेंटेन्स जर घेतो म्हटलं तर याच्यामध्ये अलंकाराचा वापर झालेला नाही. इकडे हे ऐकण्यासाठी काय वाटते तुम्हाला, चांगलं वाटते. आणि इथे हे पद्य स्वरूपात दिलाय, कवितेच्या स्वरूपात असं म्हणू शकता तुम्ही. सेम तुम्हाला दुसरं उदाहरण दिलंय, समजून घ्या, एखाद्याला जर तिच्या प्रियसीची जर आठवण येत असेल तर समजून घ्या ते अलंकाराच्या भाषेमध्ये कसं म्हणू शकतो म्हटलं तर इकडे, मनमोहिनी तुझा मनमोहक चेहरा मनातून माझ्या मावळेना. म्हणजे जी काही समोरच्या व्यक्तीची प्रियसी राहणार आहे तिचा चेहरा त्याच्या मनातून निघत नाही, सतत तिचीच आठवण येते. ही गोष्ट सांगण्यासाठी तिने इथे काय सांगितलंय, मनमोहिनी तुझा मनमोहक चेहरा मनातून माझ्या मावळेना. इथे ममचं रिपिटेशन केलेलं आहे, म्हणून हे ऐकण्यासाठी काय वाटते, एकदम छान वाटते, म्हणजे सुंदर वाटते. याचाच अर्थ होतो की तिथे त्यांनी अलंकाराचा वापर केलेला आहे. हे दुसरं उदाहरण घ्या. आणि एक मी तुम्हाला गद्य स्वरूपात उदाहरण दिलेलं आहे की काकूने काकाचे कामाचे कागद कैचीने कच कच कापले. जे काही सर्व शब्द दिले इथे कचा वापर झालेला आहे, पुन्हा पुन्हा कचा वापर झाला म्हणून हे ऐकण्यासाठी चांगलं वाटते, म्हणजे जिथे अलंकाराचा वापर झालेला आहे. पण तिसरं सेंटेन्स तुम्हाला गद्य स्वरूपात दिलाय, म्हणून तुम्ही याची अलंकाराची डेफिनेशन कशी करू शकता इथे समजून घ्या की अलंकार म्हणजे कोणतीही गद्य वा काव्य. आता गद्य जर म्हटलं तर हे दुसरं तुम्हाला गद्य स्वरूपात दिलेलं आहे, आणि वरची जे काही दोन्ही उदाहरण मी तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे ते काव्य स्वरूपात दिलेलं आहे. हे श्रवणीय म्हणजे ऐकण्यासाठी चांगले व रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा काव्यात्मक साचा म्हणजे काय होते म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही, अलंकार म्हणणार आहे. अलंकाराच्या वेगवेगळ्या 2-3 डेफिनेशन आहेत, ते 2-3 डेफिनेशन म्हणा किंवा तुमच्या व्याख्या म्हणा आपण पाहून घेऊ. आता इथे अलंकारची डेफिनेशन जर घेतो म्हटलं तर अलंकाराची डेफिनेशन राहणार आहे, भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या शास्त्राला काय म्हणते म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही, अलंकार असे म्हणतात. की अलंकार जर वाक्यात जर वापरत असेल तर भाषेचे काय होते, सौंदर्य वाढते, म्हणजे ऐकण्यासाठी ती चांगली वाटते, म्हणजेच अलंकाराचा वापर होत आहे असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. तर अलंकाराला समानार्थी शब्द कोणकोणते आहे म्हटलं तर पहिल्या पेजवर तुम्हाला आभरण दिलेलं आहे, जे 2018 मध्ये चंद्रपूर पोलीस भरतीला विचारलेला आहे. आभूषण म्हणजे सुद्धा अलंकार होतो आणि दागिना म्हणजे सुद्धा काय होतो, अलंकार होतो. म्हणजे समानार्थी शब्द सुद्धा काय करा तुम्ही लक्षात ठेवा. आता व्याख्या, भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या शास्त्राला अलंकार असे म्हणतात. अलंकार म्हणजे गद्य व काव्य श्रवणीय म्हणजे ऐकण्यासाठी बनवण्यासाठी म्हणा, रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा काव्यात्मक साचा म्हणजे ती रचना अशी केलेली राहते, म्हणजे तेच तुमचं साचा राहणार आहे की ऐकण्यासाठी चांगलं वाटते, म्हणजे अलंकाराचा वापर होतो असा अर्थ राहील. आता मराठीमध्ये जेवढे काही तुम्ही अलंकार पाहत असेल, 20-22 अलंकार आजपर्यंत पाहिले असेल, ते सर्वच्या सर्व अलंकार संस्कृत मधून आलेले आहे. कुठून आलेले आहे, संस्कृत मधून आलेले आहे. आणि जे संस्कृत मध्ये नाव होते तेच नाव कशात राहणार आहे, मराठीमध्ये. तुम्ही असं म्हणू शकता श्लेष, त्याच्यानंतर उपमा, उत्प्रेक्षा, त्याच्यानंतर व्याजोक्ती, पर्यायोक्त, हे मराठीमध्ये शब्द नाही, हे कशामधून आलेले आहे, संस्कृत मधून आलेले आहे. म्हणजे जे संस्कृत मध्ये नाव होते तेच कशामध्ये राहणार आहे, मराठीमध्ये राहणार आहे. आणि सर्वच्या सर्व अलंकार संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहे. थोडं समोर जाऊ आपण. आता अलंकाराचे खालील 2 प्रकार पडतात. आता तुम्ही व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओ पाहण्याच्या वेळेस काय करा, तुम्ही एक नोटबुक घेऊन ठेवा सोबत, आणि जेवढी काही माहिती सांगत आहे मी जशीच्या तशी तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. 2-3 वेळा त्याच्यावर वाचन करा, आणि त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तुमची एक्झाम वगैरे असेल तेव्हा त्याचं काय करायचं आहे, रेफर करायचं आहे. एक वेळा व्हिडिओ पहा, नसेल समजलं पुन्हा आणखी एक वेळा व्हिडिओ पहा. जे काही नोट सांगत असेल, जे काही माहिती सांगत असेल ते जशीच्या तशी लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला समोर काय येणार आहे, तुम्हाला ती कामी येणार आहे. आता अलंकाराचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार जर घेतो म्हटलं तर शब्दालंकार राहणार आहे, आणि अलंकाराचा दुसरा प्रकार कोणता म्हटलं काय राहणार आहे, अर्थालंकार राहणार आहे. आता इथे शब्द अलंकारामध्ये फक्त तुम्हाला 3च अलंकार दिलेले आहे. किती दिलेले आहे, 3 अलंकार दिलेले आहे. पण अर्थालंकारमध्ये जवळपास 18
ते 21 पर्यंत तुम्ही 2-3 आणखी वाढवू शकता. एवढे अलंकार कशात दिलेले तुम्हाला अर्थालंकार मध्ये दिले आहे. आता जे काही शब्द अलंकार राहणार आहे याच्यातले 3 अलंकार कोणकोणते म्हटलं तर पहिला राहील अनुप्रास, दुसरा अलंकार राहील याच्यामध्ये यमक. शब्द अलंकार म्हणजे शब्दावरून तुम्ही ओळखू शकता की हा शब्द अलंकार राहणार आहे. म्हणजे इथे जे काही तुम्हाला उदाहरण दिलेले आहे अनुप्रास, यमक किंवा श्लेष या अलंकाराचे जे काही उदाहरण राहणार आहे यांची तुम्हाला मिनिंग नाही समजले तरी चालते. शब्द दिसला तर तो शब्द अलंकार होईल. ते शब्द कसे ओळखायचे समोर तुम्हाला समजेल. आणि तिसरा याच्यामध्ये कोणता अलंकार आहे म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही श्लेष अलंकार राहणार आहे जे शब्द अलंकार. अर्थालंकारामध्ये तुम्हाला दिलेला आहे पहिला उपमा, अपनहुती. काय काय राहणार आहे उपमा, अपनहुती, रूपक, दृष्टांत, चेतना गुणोक्ती, स्वभावोक्ती, पर्यायोक्ती, अन्योक्ती, भ्रांतिमान, उत्प्रेक्षा, त्याच्यानंतर अनन्वय, अतिशयोक्ती, विरोधाभास, अर्थांतरन्यास, व्याजस्तुती, त्याच्यानंतर व्याजोक्ती सुद्धा आहे. त्याच्यानंतर सार अलंकार, ससंदेह अलंकार आणि एक राहणार आहे व्यतिरेक अलंकार. एवढे 18 अलंकार अर्थालंकार म्हणा आणि 3 अलंकार काय म्हणू शकता तुम्ही शब्द अलंकार म्हणा. एवढे 21 अलंकाराचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर व्हिडिओ तुमचा महत्त्वाचा आहे, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. वाटल्यास मध्ये ब्रेक घ्या, अर्धा व्हिडिओ नंतर पहा, पण व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तुम्हाला. आता शब्दालंकारामध्ये पहिला अलंकार आहे तुमचा अनुप्रास अलंकार. आता इथे शब्दालंकारामध्ये पहिला अलंकार राहणार आहे तुमचा अनुप्रास. आता अनुप्रास म्हणजे काय होते म्हटलं तर जेव्हा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, एकाच अक्षराची काय म्हणत आहे पुनरावृत्ती होते, त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा कोणता अलंकार होतो अनुप्रास अलंकार. आता माझ्या भाषेमध्ये सांगतो मी, एखादं तुम्हाला कवितेचं कडवं वगैरे दिलं आहे किंवा एखादी ओळ वगैरे दिलेलं आहे, त्या ओळीमध्ये जर एखादं अक्षराचं रिपिटेशन होत असेल, एखादं अक्षर पुन्हा पुन्हा येत असेल आणि जे अक्षर पुन्हा पुन्हा येत आहेत त्या अक्षरामुळे समजून घ्या त्या पदाचं म्हणा किंवा एखाद्या ओळीचं, ती ओळी समजून घ्या ऐकण्यासाठी तुम्हाला चांगली वाटत असेल, गद्य स्वरूपात दिलेली असेल, पद्य स्वरूपात दिलेली आहे म्हणजे कवितेच्या स्वरूपात दिली असेल, तर तेव्हा समजून घ्यायचा आहे कोणता अलंकार होणार आहे तुमचा अनुप्रास अलंकार होणार आहे. एखादं अक्षराचं रिपिटेशन होत आहे आणि त्या रिपिटेशनमुळे ती जी काही ओळ राहणार आहे ऐकण्यासाठी तुम्हाला चांगली वाटत आहे म्हणजे अनुप्रास अलंकार सरळ सरळ राहणार आहे. जी तुम्हाला पहिलं पेज मध्ये दिलेलं होतं की काकाने किंवा काकूने काकाचे कागद कैचीने कच कच कापले, कच रिपिटेशन होतं त्याच्यामध्ये म्हणून अनुप्रास अलंकार होता. इथे पहिलं उदाहरण दिलंय तुम्हाला बायलिश बहु बायकांत बडबडला. इथे जे लाल मी अंडरलाईन मध्ये दिलाय किंवा लाल कलर मध्ये दिलाय बचं रिपिटेशन होत आहे आणि ऐकण्यासाठी ते चांगलं वाटते. बालिश बहु बायकांत बडबडला. तुम्ही जर म्हणत असेल लहान मुलगा बायामध्ये बोलतो, हे थोडंसं काय होते तुमच्या नेहमीच्या लँग्वेज मध्ये राहणार आहे. पण तेच जर म्हटलं की बालिश बहु बायकांत बडबडला, बालिश म्हणजे बुद्धीने लहान, बहु म्हणजे लहान राहणार आहे, बायकांत बडबडला, हे ऐकण्यासाठी काय होते तुम्हाला थोडंफार चांगलं वाटते म्हणजे काय राहणार आहे अलंकाराचा वापर होत आहे. इथे रिपीट होत आहे ब अक्षराचं. इथे तुम्हाला व्याख्यामध्ये सांगितलंय की एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, इथे बचं रिपिटेशन होत आहे म्हणून अलंकार कोणता राहणार आहे अनुप्रास राहणार आहे. नंतर दुसरं वाक्य दिलंय आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. इथे पहा ज पुन्हा ज आणि पुन्हा काय झालाय जचं रिपिटेशन होत आहे म्हणून अलंकार कोणता राहणार आहे तुमचा अनुप्रास अलंकार राहणार आहे. आता जे काही नंतरचं उदाहरण दिलंय याच्यामध्ये दिलंय तुम्हाला की पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी. इथे पचं रिपिटेशन होत आहे, इथे प दिलाय, इथे सुद्धा प, प्रत्येक शब्दामध्ये तुमचा प येत आहे, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत आहे. मिनिंग तुम्हाला नाही समजलं तरी चालते, मिनिंग सोबत काहीच तुम्हाला घेणं देणं नाही. मिनिंग जर म्हटलं तर तुमचा अर्थालंकार राहणार आहे म्हणजे तिथे तुम्हाला अर्थ समजायला पाहिजे, पण इथे शब्द रिपीट होत आहेत म्हणजे तुमचा अनुप्रास अलंकार राहील. त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला मनमोहिनी तुझा मनमोहक चेहरा मनातून माझ्या मावळेना. मचं रिपिटेशन होत आहे, म इथे सुद्धा म आलेला आहे, इथे सुद्धा काय येत आहे मचं रिपिटेशन होत आहे, इथे सुद्धा म येत आहे, इथे सुद्धा काय येत आहे म येत आहे म्हणजे मचं रिपिटेशन होत आहे म्हणून हा अलंकार कोणता राहणार आहे तुमचा अनुप्रास अलंकार राहणार आहे. पुढे आणखी उदाहरण दिले याच्यावर देवा दीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मजदे. इथे तुम्हाला सांगितलंय की दची पुनरावृत्ती होत आहे म्हणून अलंकार कोणता राहणार आहे तुमचा अनुप्रास अलंकार राहणार आहे. गडद निळे जलद भरून आले,
जी काही पहिली ओळ दिलेली आहे याच्यामध्ये गडचं रिपिटेशन होत आहे. शीतल तनु चपल चरण इथे च रिपिटेशन होत आहे, म्हणून अलंकार कोणता राहणार तुमचा अनुप्रास. च रिपिटेशन होत आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता इकडे तुम्ही पाचवं उदाहरण पाहू शकता की मनमोहिनी तुझा मनमोहक चेहरा मनातून माझ्या मावळेना, हे झाला याचाच मच रिपिटेशन होत आहे म्हणून अनुप्रास अलंकार. त्याच्यानंतर इकडे 6 नंबरचं उदाहरण पहा. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, इथे पच रिपिटेशन, इथे प, इथे सुद्धा प आलेला आहे. जे दुसरं तुम्हाला सेंटेन्स दिलं आहे याच्यामध्ये पहा काय सांगत आहे. गळ्यामध्ये गरिबांच्या गाजी संतांची वाणी. आता दुसऱ्या वाक्यामध्ये गचं रिपिटेशन, इथे सुद्धा ग, इथे सुद्धा ग, म्हणजे हा अलंकार कोणता राहणार तुमचा अनुप्रास. जे काही 7वं उदाहरण दिलंय, रजत नील ताम्र नील स्थिर पल जल स्थिर पल चल सलील, म्हणजे ल च ल रिपिटेशन होत आहे, म्हणजे ल ल ल एक अक्षराचे रिपिटेशन होत आहे, म्हणून इथे अलंकार कोणता राहणार तुमचा अनुप्रास अलंकार राहणार आहे. 6-7 उदाहरण दोन्ही पुस्तकामधून घेतलेले आहे आणि जे काही एमपीएससीचे जे काही पेपर सेट राहणार आहे त्यांच्यामधून सुद्धा उदाहरण घेतलेले आहे. 2-3 पुस्तक वाचण्यापेक्षा किंवा 2-3 व्हिडिओ पाहण्यापेक्षा एकच व्हिडिओ पहा, चांगली नोट्स बनवा, याच्यापेक्षा वेगळे तुम्हाला उदाहरण विचारणार नाही. आता पहिला अलंकार राहणार तुमचा अनुप्रास, एका अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे अनुप्रास राहणार आहे, व्यवस्थित लिहून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा अलंकार दिलेला आहे श्लेष अलंकार. दुसरा अलंकार कोणता राहणार आहे श्लेष अलंकार. आता श्लेष या शब्दाचा अर्थ काय होतो म्हटलं तर त्याचा अर्थ राहणार आहे अलिंगने. अलिंगने याचा अर्थ होते की मिठी घेणे. काय राहणार आहे मिठी घेणे, एकमेकांत मिसळणे असा अर्थ राहणार आहे श्लेषचा. श्लेष हा जो काही अलंकार राहणार आहे तो शब्दालंकार सुद्धा आहे आणि अर्थालंकार सुद्धा आहे. याच्यावर जर भविष्यामध्ये जर क्वेश्चन विचारला तर लक्षात ठेवा की हा एक अलंकार असा आहे की तो शब्दावरून सुद्धा ओळखला जातो आणि मिनिंग वरून सुद्धा ओळखला जातो, म्हणून तो अर्थालंकार सुद्धा राहणार आहे. शब्दालंकार आणि अर्थालंकार असणारा अलंकार कोणता म्हटलं तर श्लेष अलंकार, लक्षामध्ये ठेवा. आता श्लेष अलंकारामध्ये काय सांगते म्हटलं तर इथे श्लेष अलंकाराबद्दल सांगत आहे तुम्हाला. एक शब्द अर्थ किती राहणार आहे 2. एकच शब्द आहे पण अर्थ किती राहणार आहे 2, ही अशी एक ओळख लक्षात ठेवा त्याच्यासोबत. आता या अलंकारात एकच शब्द 2 अर्थांनी वापरले जातात. श्लेष अलंकाराचे 2 प्रकार पडतात, एक राहील शब्दश्लेष आणि एक काय राहणार आहे अर्थश्लेष. शब्द अलंकाराचे प्रकार किती म्हटलं तरी किती म्हणणार आहे 2. एक राहील तुमचा शब्दश्लेष आणि एक अर्थ काय राहणार आहे, एक दुसरा प्रकार कोणता राहणार आहे अर्थश्लेष. जो काही शब्दश्लेष पहिला प्रकार आहे याचे पुन्हा 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार राहील सभंग आणि दुसरा काय राहणार आहे तुमचा अभंग. म्हणजे पहिला म्हणू शकता तुम्ही अभंग आणि दुसरा काय म्हणणार आहे सभंग. आता जो काही शब्दश्लेष आहे त्याचा पहिला प्रकार पाहू आपण अगोदर काय म्हणणार आहे अभंग. आता अभंग कधी होतो म्हटलं तर शब्दाची फोड न करता 2 किंवा अधिक अर्थ जर निघत असेल तर अभंग श्लेष राहणार आहे. फोड करायची आहे का नाही, शब्दाची फोड न करता जर 2 किंवा अधिक अर्थ जर निघत असेल तर अभंग श्लेष राहणार आहे. पण जर तुम्ही शब्दाची फोड करत असेल तर कोणता राहणार आहे सबंग राहणार आहे. म्हणजे हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध म्हणा तुम्ही, समजण्यासाठी सोपं आहे. फोड न करता अभंग, फोड न करता अभंग आणि शब्दाची जर फोड करत असेल तर काय राहणार आहे तुमचा सबंग राहणार आहे. आता इथे अभंग मध्ये उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला की गोविंदराव तुम्हाला सुपारी लागते. आता सुपारी लागते याचे 2 अर्थ कोणकोणते होते म्हटलं तर आता सुपारी लागते म्हणजे तुम्हाला सुपारी पाहिजे का किंवा सुपारीची तुम्हाला गरज आहे का असा पहिला अर्थ राहणार आहे. पहिला अर्थ काय राहणार आहे तुम्हाला सुपारी लागते का किंवा तुम्हाला सुपारीची गरज आहे का असा पहिला अर्थ राहणार आहे. आणि दुसरा अर्थ जर समजून घ्या सुपारी खाल्ल्याने एखाद्याला त्रास होत असेल तर तो राहणार आहे सुपारी लागणे. काय राहणार आहे सुपारी लागणे. याचा अर्थ होतो की त्रास होणे हा त्याचा काय राहणार आहे दुसरा अर्थ. म्हणजे लागणेचा एक अर्थ राहणार आहे गरज असणे आणि लागणेचा दुसरा अर्थ काय राहणार आहे त्रास होणे. मग एकच शब्द दिला आहे तुम्हाला आणि त्याचे अर्थ किती आहे म्हटलं तर 2. जर एकच शब्द 2 अर्थांनी जर वापरला असेल तर श्लेष अलंकार होणार आहे हा पहिला. आता याच्यामध्ये तुम्हाला शब्दाची फोड करून दिली नाही म्हणून अभंग राहणार आहे. फोड करून दिली नाही म्हणून काय राहणार आहे अभंग. दुसरं वाक्य दिलंय तुम्हाला शंकराच्या देवळात आरती चालली आहे. आता आरती जर म्हटलं तर तुम्ही असं म्हणू शकता की आरतीचं एक मिनिंग होणार आहे की पूजा म्हणून. आरती चालली आहे म्हणजे पूजा चालू आहे. आणि आरती एखाद्या मुलीचं नाव सुद्धा राहू शकते
म्हणून दोन मिनिंग निघत आहे, दोन अर्थ निघत आहे. तर हा अलंकार कोणता राहणार आहे? श्लेष अलंकार. आणि श्लेष मधला प्रकार कोणता म्हटलं तर अभंग, कारण की याची फोड केलेली आहे का? नाही, म्हणून काय राहणार आहे? अभंग राहणार आहे. आता नंतर दिलेलं आहे तुम्हाला, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता जीवनची फोड केली नाही म्हणून इथे अभंग सरळ सरळ लिहू शकता तुम्ही, कारण की फोड केलेली नाही. इथे दुसरं उदाहरण दिलं आहे, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्राची फोड केलेली नाही म्हणून अभंग लिहू शकता तुम्ही. आता यांचे दोन मिनिंग कोणकोणते निघते म्हटलं तर, जीवन याचा अर्थ होतो पाणी, म्हणजे मेघा म्हणजे होणार आहे ढग, ढग सर्वांना पाणी देतो असा अर्थ राहील. आणि जीवनचा दुसरा अर्थ राहणार आहे आयुष्य, म्हणजे पाणी म्हणजे देतो काय म्हटलं काय म्हणणार तुम्ही? आयुष्य. आणि इथे फोड केलेली नाही म्हणून अभंग राहणार आहे. इथे मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, मित्राचा एक अर्थ राहणार आहे की तुमचा सखा, दोस्त म्हणू शकता तुम्ही, सवंगडी म्हणू शकता, हा एक अर्थ राहील. आणि मित्र म्हणजेच होते सूर्य, सूर्य म्हणू शकता किंवा रवी वगैरे म्हणू शकता तुम्ही. मित्राची फोड केलेली नाही म्हणून अभंग, आणि एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला आहे म्हणून अलंकार कोणता राहणार आहे? तुमचा श्लेष अलंकार राहणार आहे. नंतर जे काही उदाहरण दिलेलं आहे इथे पहा, एक शब्द दिलाय तुम्हाला नवरी, आणि इथे दिलाय नवरी, याची फोड केलेली आहे म्हणून इथे सबंग होईल. आता फोड केलेली आहे म्हणून काय राहणार आहे? सबंग राहणार आहे. थोडासाच फरक आहे, इथे सुमनी दिलेला आहे आणि इथे सुमनीची फोड केलेला आहे म्हणून सबंग होईल. इथे सुमनाची फोड केलेली आहे म्हणून काय राहणार आहे? सबंग. जर फोड केलेली असेल तर सबंग, फोड केलेली नसेल तर काय राहणार आहे? अभंग. आता त्यांची मिनिंग काय होते पाहून घ्या. श्रीकृष्ण नवरा, मी नवरी. जर श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी नवरी राहणार आहे असं सांगत आहे. आणि इकडे जर समजून घ्या, शिशुपाल जर नवरा असेल तर मी नवरी नाही, म्हणजे मी वरणार नाही, म्हणजे त्याच्यासोबत लग्न करणार नाही, असा काय राहणार आहे? दुसरा मिनिंग राहणार आहे. म्हणजे जर श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी वधू राहणार आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि शिशुपाल जर नवरा असेल तर मी वरणार नाही, म्हणजे मी लग्न करणार नाही. नवरी जर समजून घ्या फोड न करता वापरतो म्हटलं तर वधू त्याचं मिनिंग राहणार आहे. आणि न जर वेगळा करतो म्हटलं तर नचा अर्थ राहणार आहे नाही. आणि वरी म्हणजे मी वरणार नाही, म्हणजे लग्न करणार नाही. फोड केलेली आहे म्हणून अलंकार कोणता राहील? तुमचा सबंग श्लेष. एकच शब्द दोन अर्थांनी वापरला आहे म्हणून श्लेष अलंकार. नंतर कुस्करू नका ही सुमने, सुमने याचा अर्थ राहणार आहे फुल. सुमन म्हणजे फुल. जरी वास नसेल स्त्रियांस, जरी त्यांना वास नसलं तरी त्यांना कुस्करू नका म्हणते, म्हणजे मोडू नका. तरी तुम्हास अर्पिले सुमने, सु म्हणजे चांगली, सु म्हणजे काय राहणार आहे? चांगली. आणि मने म्हणजे तुमचं मन, तरी तुम्हाला चांगल्या मनाने ती अर्पण केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला आहे, म्हणजे तो अलंकार कोणता राहणार आहे? तुमचा सबंग होणार, अश्लेष अलंकार. फोड केलेली आहे म्हणून सबंग अलंकार. आता इथे शंकरास पूजिले सुमनाने, सुमनाने एक अर्थ राहील फुलाने, आणि दुसरा अर्थ राहील चांगल्या मनाने. दुसरा अर्थ काय राहणार आहे? चांगल्या मनाने. हे दोन अर्थ फोड केलेले आहे म्हणून सबंग श्लेष असं तुम्ही काय करू शकता? त्याला म्हणू शकता. हा राहील तुमचा श्लेष बद्दल एवढे उदाहरण. आता तिसरा जो काही राहणार आहे तुमचा शब्दालंकार, त्याच्यामध्ये तुम्हाला यमक दिलेला आहे. आता यमक अलंकार कधी होतो? जर एखादं तुम्हाला कवितेचं चरण दिलं असेल आणि कवितेच्या चरणामध्ये जर तुमचे रायमिंग जुळत असेल, रायमिंग म्हणजे त्यांचा उच्चार सारखा निघत आहे असा त्याचा अर्थ होईल. इथे डेफिनेशन म्हणू शकता की वेगवेगळे अर्थ वेगवेगळे राहणार आहे, परंतु उच्चारात समानता म्हणजे रायमिंग जुळत आहे असं समजून घ्या. आता ते रायमिंग कुठे जुळते म्हटलं तर वाक्याच्या सुरुवातीला म्हणू शकता तुम्ही, किंवा असं म्हणू शकता की वाक्याच्या सुरुवातीला किंवा मध्ये म्हणू शकता, मध्ये सुद्धा रायमिंग जुळू शकते, किंवा चरणात ठराविक ठिकाणी म्हणू शकता. आता ठराविक ठिकाणी कुठे? आता इथे समजून घ्या, इथे जे काही तुम्हाला पहिलं उदाहरण दिलंय इथे रायमिंग तुमचं शेवटी जुळत आहे. इथे पहा शेवटी जपावे स्वभावे रायमिंग, झाला केला शेवटी, आठवणी पाठवणी यमक जुळत आहे म्हणजे रायमिंग. इथे पडो नावडो हे काय होत आहे तुमचे शेवटी जुळत आहे. पण इथे पहा मध्ये सुद्धा आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वता नावडो. मध्ये सुद्धा रायमिंग जुळत आहे, मध्ये सुद्धा यमक जुळत आहे. इथे संयोजिता रथ मध्ये दिलाय आणि मनोरथ मध्ये दिलाय, म्हणजे मध्ये सुद्धा राहू शकते, सुरुवातीला सुद्धा राहू शकते किंवा शेवटी सुद्धा राहू शकते. फक्त यमक जुळायला पाहिजे, म्हणजे रायमिंग जुळायला पाहिजे, तेव्हा अलंकार कोणता होणार आहे? यमक अलंकार. आता तीनही तुमचे शब्द अलंकार पहा,
अक्षराची पुनरावृत्ती अनुप्रास, एक शब्द दोन अर्थ श्लेष, आणि रायमिंग जुळत असेल, यमक जुळत असेल तर कोणता राहणार आहे? यमक अलंकार. आता इथे मिनिंग जर पाहतो म्हटलं तर मना सज्जना भक्तिपंथीची जपावे, शेवटी जपावे तरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे. जपावे आणि स्वभावे यमक जुळत आहे म्हणून यमक अलंकार. कोणी दिला जिवाळा कोणास ताप झाला, हसली दुरुनी कुणी जवळून वार केला. झाला आणि केला यमक जुळत आहे म्हणून यमक अलंकार. नंतर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, घडो पडो यमक जुळत आहे. कलंक मातीचा झडो आणि विषय सर्वथा नावडो अलंकार कोणता राहणार आहे? यमक, कारण की यमक जुळत आहे. मिनिंग नाही समजलं तरी चालेल, फक्त यमक जुळत आहे यमक अलंकार लिहायचा आहे. तुम्हाला मिनिंग नाही विचारणार, मिनिंग तुम्हाला अर्थ अलंकार मध्ये विचारणार आहे. राज्य गादीवर काढी तुझ्या आठवणी, फळा आली माय मायेची पाठवणी. आठवणी आणि पाठवणी यमक जुळत आहे म्हणून यमक अलंकार. संयोजिता रथ मनोरथ पूर्ण करता, रथ मनोरथ यमक जुळत आहे म्हणून अलंकार कोणता राहणार आहे तुमचा? यमक अलंकार व्हायला पाहिजे. आता ते 3 अलंकार तुमचे शब्दालंकार झाले. आता राहणार आहे समोर तुमचे अर्थालंकार, ज्यांचा अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे तेव्हाच अलंकार समजेल. जर तुम्हाला एखादं उदाहरण दिलं असेल, त्याचा जर अर्थ समजत असेल तर काय समजणार आहे? समोर तुम्हाला अलंकार समजणार आहे. आता याच्यामध्ये एक मी उदाहरण देतो, याच्यामध्ये तुम्हाला 3 बेसिक गोष्टी अर्थालंकार मध्ये यायला पाहिजे. त्या 3 गोष्टी कोणकोणत्या म्हटलं तर उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि एक का राहणार आहे? साम्यवाचक का राहणार आहे? शब्द. आता ह्या 4 गोष्टी काय काय आहे म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला पहा. उपमेय काय म्हटलं तर ज्याची तुलना करायची आहे तो घटक. म्हणजे तुम्हाला एखादं वाक्य दिलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुलना कोणाची करायची आहे तो म्हणजे उपमेय. तुलना म्हणजेच वर्णन, तुलना म्हणजेच काय राहणार आहे? वर्णन. आणखी याच्यामध्ये एक गोष्ट म्हणू शकता की तुम्ही हजर असणारा, हजर असणारा घटक, हा म्हणजे काय राहणार आहे? उपमेय. ज्याची तुम्ही तुलना करत आहे तो किंवा ज्याची तुम्ही वर्णन करत आहे तो घटक किंवा हजर असणारा घटक. आता उपमान काय होते म्हटलं तर ज्याच्याशी तुलना करत आहे. तुम्ही एखाद्याची जर समजून घ्या दुसऱ्या व्यक्तीसोबत जर तुलना करत असेल तर समोरचा व्यक्ती म्हणजे उपमान व्हायला पाहिजे. ज्याच्याशी तुलना करत आहे तो घटक, ज्याची उपमा दिली जाते, ज्याची उपमा दिली जाते तो काय राहणार आहे? घटक. किंवा हजर नसणारा म्हणू शकता. इथे हजर असणारा, इकडे म्हणू शकता तुम्ही की हजर नसणारा घटक. हजर नसणारा घटक म्हणजे काय राहणार आहे? उपमान. आता साधारण धर्म काय होतो म्हटलं तर दोन वस्तूमध्ये जो काही सारखेपणा राहणार आहे तो सारखेपणा म्हणजे साधारण धर्म व्हायला पाहिजे. किंवा दोघात जो काही समान गुणधर्म राहणार आहे तोच काय राहणार आहे? साधारण धर्म राहणार आहे. आणि शेवटी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की साम्यवाचक शब्द म्हणजे काय होणार आहे? आता साम्यवाचक शब्द म्हणजे जो काही सारखेपणा असतो तो सारखेपणा दाखवण्यासाठी जो काही तुम्ही शब्द वापरता तो शब्द म्हणजे काय राहणार आहे? साम्यवाचक शब्द. या 4ही गोष्टी काय आहे वरच्या उदाहरणावरून तुम्हाला समजून जाईल. आता एखादी मुलगी आहे सुशिला, ती समजून घ्या एकदमच हळूहळू जर चालत असेल तर तुम्ही म्हणू शकता की सुशिला गोंगलगाईसारखी हळूहळू चालते. आता तुम्ही तुलना कोणाची करत आहे? सुशिलाची तुलना करत आहे. म्हणजे ज्याची तुलना करत आहे तो काय राहणार आहे? उपमेय. आता सुशिलाची जर तुम्ही गोंगलगाई सोबत तुलना करत असेल तर तुमच्याजवळ हजर कोण आहे? सुशिला आहे. म्हणजे ज्याचे वर्णन करत आहे किंवा हजर असणारा घटकच म्हणजे काय राहणार आहे? सुशिला. कोणासोबत तुलना करत आहे म्हणजे तो उपमान राहणार आहे. गोंगलगाई सोबत तुम्ही तुलना करत आहे म्हणजे तो काय राहणार आहे? उपमान. आता दोघांनी कॉमन गोष्ट म्हणजे साधारण धर्म, समान गुणधर्म. कॉमन गोष्ट कोणती आहे? सुशिला सुद्धा हळूहळू चालत आहे आणि गोंगलगाय सुद्धा हळूहळू चालते. म्हणजे दोघांनी साधारण धर्म राहणार आहे की हळूहळू चालणे, म्हणजे तो राहील साधारण धर्म. आणि साधारण धर्म कोणत्या शब्दाने दाखवताय तुम्ही? सारखी. सारखी म्हणजे काय राहणार तुमचं? साम्यवाचक शब्द. ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या राहील. तुम्हाला उपमेय ओळखता यायला पाहिजे, तुम्हाला उपमान ओळखता यायला पाहिजे, तुम्हाला साम्यवाचक शब्द ओळखता यायला पाहिजे आणि काय ओळखता यायला पाहिजे? साधारण धर्म. साधारण धर्म काय आहे? साम्यवाचक शब्द काय आहे? उपमान काय आहे? उपमेय काय आहे? हे तुम्हाला सांगितलंय. व्यवस्थित 1-2 वेळा जर लक्ष देऊन ऐकतो म्हटलं तर तुम्हाला ते समजून जाईल. आता अर्थालंकारामधला पहिला अलंकार दिलाय तुम्हाला उपमा. पहिला अलंकार कोणता दिलाय तुम्हाला? उपमा अलंकार दिलेला आहे. आता उपमा अलंकार कधी होतो?
दोन वस्तूंतील, इथे वस्तू करा, दोन वस्तूंतील सारखेपणा दाखवण्यासाठी जर सम, समान, सारखा, गत, प्रमाणे, परी आणि परीस हे शब्द जर तुम्ही वापरत असेल, म्हणजे दोघांनी तुलना करायची आहे किंवा दोघांनी सारखेपणा दाखवायचा आहे, पण सारखेपणा दाखवण्यासाठी तुम्ही काय करताय, सम हा शब्द वापरत आहे वाक्यामध्ये, समान सुद्धा शब्द वापरत आहे, सारखा शब्द वापरत आहे, त्याच्यानंतर तुम्ही प्रमाणे हा शब्द वापरत आहे, परी हा शब्द वापरत आहे आणि परीस हा शब्द वापरत आहे. एवढ्या शब्दांचा जर तुम्ही वापर करत असेल तर अलंकार तुमचा उपमा हा अलंकार होईल. मग आता इथे पहिलं उदाहरण दिलंय तुम्हाला. पहिलं उदाहरण दिलं पापा, ते शब्द लक्षात ठेवायचे तुम्हाला की सम देणार आहे, समान देणार आहे वाक्यामध्ये, सारखा, गत, प्रमाणे, परी, परीस हे जर शब्द येत असेल दोघांनी सारखेपणा दाखवण्यासाठी तर उपमा अलंकार व्हायला पाहिजे. आता पहिलं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. पहिलं उदाहरण पहा काय दिलेलं आहे, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. आता नदीची उपमा केलेली आहे की दुधासारखी सुंदर दिसत आहे म्हणून. आता दोघांनी सारखेपणा दाखवत आहे की सुंदर हा सारखेपणा दाखवत आहे, म्हणजे नदी सुद्धा सुंदर आणि दुधासारखी सुंदर म्हणत आहे म्हणजे दूध सुद्धा सुंदर. पण ते दाखवण्यासाठी शब्द कोणता वापरला त्यांनी, सारखी. मी अगोदर तुम्हाला रेड कलर मध्ये दिलेला आहे, ते सारखी किंवा सारखा हा शब्द आलेला आहे म्हणून तुमचा उपमा अलंकार राहणार आहे. आणि दोघांनी सारखेपणा दाखवत आहे, दुधामध्ये आणि कोणामध्ये म्हणणार आहे तुम्ही, नदीमध्ये म्हणणार आहे. दुसरं दिलेलं आहे तुम्हाला, मुंबईची घरे लहान मात्र कबुतराच्या खुराड्यासारखी. आता जे काही मुंबईची घरे राहणार आहे यांची तुलना कोणासोबत करत आहे तुम्ही, कबुतराचं जे काही खुराडं राहणार आहे, म्हणजे कबूतर ज्याच्यामध्ये राहते, लहान खुराडं राहते, लहान आहे म्हणून मुंबईची घरे सुद्धा लहान लहानच आहे, जागा कमी आहे म्हणून लहान लहान राहणार आहे. मुंबईची घरांची तुलना कोणासोबत करत आहे तुम्ही, कबुतराच्या खुराड्यांसोबत. म्हणजे मुंबईची घरे काय आहे म्हटलं तर हे राहील उपमेय. मुंबईची घरे काय राहणार आहे, उपमेय. आणि इकडे खुराडे काय आहे म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे उपमान. हे काय राहणार आहे, उपमान. सारखी म्हटलं तर साम्यवाचक शब्द, हा काय राहणार आहे, साम्यवाचक शब्द. आणि लहान हे दोघंही राहणार आहे, मुंबईची घरे सुद्धा लहान आहे आणि कबुतराचे खुराड सुद्धा लहान आहे. मग हा काय राहणार आहे, साधारण धर्म. इथे असं म्हणू शकता की हा काय राहणार आहे, साधारण धर्म. सारखी शब्द आलाय म्हणून उपमा अलंकार असं म्हणणार आहे तुम्ही. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, म्हणजे एखाद्या मुलीचं वगैरे जर समजून घ्या तुम्ही, रंगाची जर समजून घ्या, प्रशंसा करत असेल की जे काही पावसाळी ढग राहते म्हणजे पाऊस घेऊन येणारे, पाणी घेऊन येणारे, ते कसे थोडेफार काळे काळे राहते किंवा सावळ्या कलरचे राहतात आणि त्याची तुलना तुम्ही मुलीसोबत करत आहे. मग तुम्ही असं म्हणू शकता की ढगांची तुलना, नभ म्हणजे ढग राहणार आहे, मुलीसोबत करणार आहे. आणि दोघांनी कॉमन गोष्ट सावळा रंग राहणार आहे. आणि ते परी हा शब्द आलाय, परी हा शब्द जर आला असेल तर कोणता अलंकार राहणार आहे, उपमा अलंकार राहणार आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, म्हणजे आभाळासारखी, म्हणजे आभाळ काय करतो, जर एखाद्याला छाया वगैरे जर द्यायची असेल तर तिथे ते तुलना करत नाही किंवा समजून घ्या भेदभाव करत नाही, सगळ्यांना सारखी छाया राहणार आहे. मग तेच तो इथे सांगत आहे की आभाळासारखी माया तुझी आम्हावरी राहू दे, म्हणजे भेदभाव न करता. गत हा शब्द आलेला आहे म्हणून हा अलंकार कोणता राहील तुमचा, उपमा. इथे गत दिलेला आहे म्हणजे अलंकार कोणता राहणार आहे, उपमा अलंकार. सुशिला गुंगलगाई सारखी हळूहळू चालते, सारखी शब्द आलेला आहे, दोन्ही सुद्धा हळूहळू चालणार आहे म्हणून उपमा अलंकार होईल. त्याच्यानंतर मेघासम तो श्याम सावळा, म्हणजे ढगासारखा जो काही श्याम आहे म्हणतो तो सावळा रंगाचा आहे, ढग सुद्धा सावळे आणि श्याम म्हणजे कृष्ण सुद्धा काय राहणार आहे, सावळा राहणार आहे. इथे सम आहे, सम म्हणजे याचा अर्थ होतो की सारखा म्हणून. ज्योती सम म्हणजे ज्योतीसारखी काय म्हणते, समरात, समर म्हणजे लढाई. ज्योती सम समरात, समरात म्हणजे लढाईत जळाली म्हणते ती झाशीची राणी. इथे सम हा शब्द आलेला आहे म्हणजे उपमा अलंकार होईल. त्याच्यानंतर ते एवढेसे पोर हरणासारखे चपळ आहे, पोराची तुलना केलेली आहे हरणासोबत, म्हणजे पोर जर म्हटलं तर उपमेय, हरिण उपमान. दोघात कॉमन गोष्ट चपळ आहे म्हणजे हा साधारण धर्म. आणि सारखे हा शब्द आलेला आहे तो का राहणार आहे, साम्यवाचक शब्द. 7-8 उदाहरण आहे, महत्वाचे आहे, व्यवस्थित लिहून घ्या नोट्समध्ये. नंतरचा अलंकार राहील तुमचा उत्प्रेक्ष अलंकार.
आता उत्प्रेक्ष अलंकारामध्ये काय येते, उपमामध्ये कोणकोणते शब्द येत होते म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे सम, समान, सारखा, गत, प्रमाणे, परी, परीस. पण उत्प्रेक्षामध्ये काय येणार आहे, जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे आणि काय राहणार आहे की, हे शब्द येणार आहे उत्प्रेक्षामध्ये. उत्प्रेक्ष या शब्दाचा अर्थ होतो की कल्पना. उत्प्रेक्ष या शब्दाचा अर्थ काय होतो, कल्पना. दोन वस्तूंची जर समजून घ्या आपण तुलना करत असेल, त्यातील एक वस्तू साहजिक आहे उपमेय राहणार आहे आणि दुसरी वस्तू काय राहणार आहे, उपमान राहणार आहे. आता अशी कल्पना करणे यालाच काय म्हणणार आहे, उत्प्रेक्षा म्हणणार आहे. पण तुलना करायच्या वेळेस शब्द कोणकोणते येणार आहे, जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे आणि काय येणार आहे की, हे शब्द येणार आहे. आता इथे पहा, की गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, जणू हा शब्द आलाय, उत्प्रेक्ष अलंकार होईल. अत्रींच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरेखुरे. वाटे पहा, वाटे हा शब्द येत आहे म्हणून अलंकार कोणता, उत्प्रेक्षा. त्याचे अक्षर जणू काय मोतीच, म्हणजे अक्षराची तुलना मोती सोबत केलेली आहे. म्हणजे अक्षर जर इथे घेतो म्हटलं तर अक्षर राहणार आहे उपमेय आणि मोती का राहणार आहे, उपमान. मोती का राहणार आहे, उपमान. आता इथे साधारण धर्म दिलेला नाही की मोत्यासारखे सुंदर आहे असं जर म्हटलं असतं तर सुंदर तुमचं उपमान राहिलं असतं. पण सुंदर वगैरे दिलं नाही म्हणजे तुमचा साधारण धर्म नाही. त्याचे इथे दिलाय तुम्हाला हा आंबा जणू साखरच. इथे जणू हा शब्द आलेला आहे, म्हणजे जणू हा शब्द जर आलेला असेल तर अलंकार कोणता व्हायला पाहिजे तुमचा, उत्प्रेक्षा. त्याच्यावर आणखी उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला की, वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी दिनला असे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. भासे हा शब्द येता येते म्हणून अलंकार कोणता राहणार तुमचा, उत्प्रेक्षा. नंतर हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत असेल, जणू येत असेल तर उत्प्रेक्ष अलंकार. नंतर जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या, साधी निसर्ग सुंदरी भासे, ती देवता जाणवन्या. भासे जर येत असेल तर अलंकार कोणता व्हायला पाहिजे तुमचा, उत्प्रेक्ष अलंकार. नंतर किती माझा कोंबडा मजेदार. आता कोंबड्याचं वर्णन केलेलं आहे, किती माझा कोंबडा मजेदार. मान त्याची कितीतरी बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा आले. शिरोभागी म्हणजे जे कोंबड्याचा वरचा तुरा राहतो तो शिरोभागी म्हणजे डोक्याच्या वरचा भाग. तांबडा तुरा आले जणू जास्वंदी फुल उमललेले. असं वाटत आहे म्हणते की जसं काय तो जास्वंदाचं काय फुल आहे. म्हणजे कोंबड्याचा जो काही तुरा आहे त्याची तुलना जास्वंदाच्या फुलासोबत केलेली आहे. म्हणजे इथे तुरा जर घेतो म्हटलं तर हा उपमेय होईल आणि जास्वंदाचं जर फुल घेतो म्हटलं तर फुल काय राहणार आहे तुमचं, उपमान. शब्द आलेला आहे तुमचा इथे जणू, जणू येत आहे म्हणून अलंकार कोणता राहणार तुमचा, उत्प्रेक्ष अलंकार राहील. त्याच्यानंतर तिसरा अलंकार दिलेला आहे तुम्हाला अपनहुती. अपनहुती याच्यामध्ये तुम्हाला काय होते, अपनहुतीचा अर्थ समजून घ्या. अपनहुती या शब्दाचा अर्थ राहणार आहे लपविणे, लपविणे किंवा असं म्हणू शकता तुम्ही झाकणे. लपविणे किंवा काय म्हणू शकता तुम्ही, झाकणे. आता इथे काय होतो, इथे उपमेय लपविला जातो. उपमेय म्हणजे तुमच्याजवळ जी काही गोष्ट आहे किंवा जी काही हजर गोष्ट आहे ती लपविली जाते आणि उपमान आहे असं दाखवले जाते. आणि याच्यामध्ये तुम्हाला ओळखण्यासाठी एक साधी गोष्ट सांगतो. शक्यतो याच्यामध्ये जे काही उदाहरण राहील ना याच्यामध्ये नकारार्थदर्शक शब्द येतात. म्हणजे नकारदर्शक म्हणजे जे काही नकारदर्शक शब्द आहे ना यांना मी रेड कलर मध्ये दिलेलंच आहे. आता आंबा खात असेल एखाद्या व्यक्ती आणि तो इतका गोड आहे की साखरेसारखाच गोड आहे, तर आपण बोलता बोलता कधी कधी म्हणतो की हा आंबा नाही म्हणते साखर आहे म्हणते. काय म्हणते, हा आंबा नाही म्हणजे आंब्याला काय करत आहे आपण बाजूला घेत आहे, म्हणजे त्याला लपवत आहे, म्हणजे त्याला बाजूला करत आहे. आणि साखर आहे असं सांगत आहे. हा आंबा नाही साखर आहे. आंबा म्हणजे तुमचा उपमेय होता, कारण की तुम्ही सध्याच्या कंडिशनला तुमच्याजवळ आंबा हजर आहे म्हणजे आंबा काय राहणार आहे, उपमेय. आणि साखर काय आहे म्हटलं तर काय म्हणणार तुम्ही, उपमान. नाही म्हणत आहे म्हणजे नकारदर्शक शब्द येत आहे. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगत आहे मी की हा आंबा नाही म्हणजे आंबा लपवत आहे आणि साखर आहे असं सांगत आहे. नकारदर्शक शब्द येत आहे म्हणून अपनहुती अलंकार. हे हृदय नसे म्हणजे हे हृदय नाही म्हणते. परिस्थंडील धगधगते म्हणजे धगधगते काय म्हणते, यज्ञ आहे म्हणते. म्हणजे हृदय नाही, हृदयाला बाजूला ठेवत आहे आपण.
आणि परीस थंडीला धगधगते काय म्हणते, यज्ञ आहे म्हणते. इथे नाही हा शब्द येत आहे म्हणून हा तुमचा अपनहुती अलंकार. ओठ कशाचे म्हणजे एखाद्या मुलीचं जर समजून घ्या तुम्ही स्तुती वगैरे जर करत असेल आणि तिचे ओठ जर समजून घ्या पारिजातकाचं जे काही फुल राहणार आहे त्याच्यासारखे जर असेल तर समजून घ्या चित्रपटामध्ये असं म्हणू शकतात की हे ओठ नाही म्हणते. हे काय म्हणत आहे, ओठ नाही देठची म्हणजे जे काही पारिजातकाचं फुल आहे त्याचं देठ आहे असं म्हणत आहे. मग इथे ओठ लपवत आहे म्हणजे ओठ नाही, ओठ कशाचे म्हणजे ओठ नाही हे देठ आहे म्हणते पारिजातकाच्या फुलाचं. नाही म्हणजे अलंकार कोणता तुमचा अपनहुती. बाळ मानेला उचलितो, बाळ मानेला उचलितो म्हणजे एखादं कापड वगैरे आहे असं समजून घ्या आणि त्या कापडाला झाकून एखादं बाळ आहे असं समजून घ्या आणि तो समजून घ्या बाळ काय करतो, लहान बाळ त्या कापडाला उचलतो पण आतमध्ये बाळ आहे की एखादा नाग वगैरे आहे हे आपल्याला माहित नाही, असं मिनिंग समजून घ्या तुम्ही. मग आता समोरचा जो काही व्यक्ती आहे त्याला माहित नाही की कापडाखाली बाळ आहे की एखादं नाग वगैरे आहे. मग तो समोरचा व्यक्ती काय सांगतो, बाळ मानेला उचलतो, बाळ मानेला उचलतो पण त्याला कन्फर्म राहत नाही की काय म्हणून. नाही ग बाई फणा काढूनी नाग हा डोलतो. मग नंतर काय म्हणते, नाही म्हणते हे काय म्हणते बाळ नाही, हे काय म्हणते की फणा काढणारा नाग आहे ज्याच्यावरून कापड झाकलेला आहे. नाही हा शब्द आलेला आहे म्हणून अलंकार कोणता राहणार आहे, अपनहुती. अपनहुती या शब्दाचा अर्थच लपविणे होते किंवा झाकणे होते म्हणून अलंकार कोणता राहणार आहे, अपनहुती. त्याच्यानंतर आई म्हणून कोणी, आईचा हाक मारी. ही हाक येई कानी मज होय शोककारी. नोहेच म्हणजे ही हाक नाही म्हणते, मारे कुणी कुठारी म्हणजे ही कुणीतरी काय म्हणत आहे, कुठारीचा एक अर्थ तुम्ही कुऱ्हाड वगैरे म्हणू शकता किंवा एक लांब स्वरूपात जे काही हाक वगैरे म्हणू शकता तो सुद्धा त्याचा एक अर्थ राहणार आहे. पण इथे नाही हा शब्द येत आहे म्हणजे अलंकार कोणता राहिला पाहिजे तुमचा, अपनहुती. हे तुम्हाला 5 उदाहरण दिले ना, 5 मध्ये सुद्धा इथे नाही. नाही ओठ कशाचे म्हणजे ओठ नाही, इथे सुद्धा नाही हा शब्द येतो आणि इथे नाही, इथे नोहेच म्हणजे सगळ्या याच्यात नकारदर्शक शब्द येत आहे म्हणजे अलंकार कोणता राहणार आहे, अपनहुती. तर म्हणण्यासाठी तुम्ही लिहू शकता की अपनहुतीमध्ये नकारदर्शक शब्द येतात असं तुम्ही ओळखण्यासाठी एखादी खून वगैरे म्हणू शकता म्हणजे अलंकार अपनहुती होईल. नंतर आणखी 2 उदाहरण दिलेले तुम्हाला त्यांच्यावर. न हे नभोमंडप, वारी राशी, न तारका. न म्हणजे याचाच अर्थ राहणार आहे नाही म्हणून, नचा अर्थच का राहणार आहे नाही आणि इथे नचा अर्थ का राहणार आहे नाही. न चंद्र ना वर्तुळ शेष झाला, न इथे सुद्धा न. अलंकार अपनहुती म्हणू शकता तुम्ही. आणि इथे सुद्धा न हे नयन पाकळ्या उमलल्या सर्व जातील. हे डोळे नाही म्हणते, हे काय आहे म्हणते, पाकळ्या आहे उमलल्या सर्व जातील म्हणजे सरोज म्हणजे कमळ, कमळचं जे काही फुल आहे त्याच्या पाकळ्या आहे म्हणते, ते डोळे नाही. न हे वदन, हे चेहरा नाही, वदन म्हणजे काय राहणार आहे, चेहरा. हा चेहरा नाही म्हणते. चंद्रमा शरदीचा गमे केवळ, शरद जे काही तुमचा ऋतू आहे शरद ऋतूचा काय म्हणते तो चंद्र आहे, चेहरा नाही. न दिलाय म्हणजे याचा अर्थ नाही म्हणजे अलंकार कोणता राहणार तुमचा, अपनहुती अलंकार राहणार आहे. 6-7 उदाहरण दिले, सर्वच्या सर्व महत्वाचे व्यवस्थित नोट्स मध्ये लिहून घ्या. नंतर दिलेला तुम्हाला अनन्वय अलंकार. आता अनन्वय याचा अर्थ राहणार आहे संबंध, अनन्वयाचा अलंकार काय राहणार आहे, संबंध. आता त्याच्या अगोदर तुम्ही आंब्याची तुलना साखर सोबत करत होते, काय करत होते, जो काही तुमचा आंबा होता याची तुलना कोणासोबत करत होते तुम्ही, साखर सोबत. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की जे काही अक्षर वगैरे होते अक्षरची तुलना कोणासोबत करत होते तुम्ही, मोतीसोबत. चेहरा वगैरे जर घेतो म्हटलं तर चेहऱ्याची तुलना कोणासोबत करत होते तुम्ही, चंद्रासोबत, बरोबर आहे. डोळे जर घेतो म्हटलं तर डोळ्याची तुलना कोणासोबत करत होते तुम्ही, समजून घ्या असं म्हणू शकता की कमळाचं जे काही फूल राहणार आहे त्याच्यासोबत. किंवा असं म्हणू शकता ओठाची तुलना कोणासोबत केलेली आहे तुम्ही, पारिजातकाचं जे काही फूल राहणार आहे याच्यासोबत तुलना केलेली आहे. म्हणजे हे जे काही तुम्हाला दिलेलं आहे हे उपमान होते, नाही उपमान नाही, उपमेय. हे काय होते, उपमेय. आणि हे साखर मोती चंद्र हे काय होते, उपमान. कमळ फूल हे काय राहणार आहे, उपमान. आणि डोळे आणि ओठ जर म्हटलं तर काय राहणार आहे, उपमेय. आता उपमेयाची तुलना तुम्ही उपमानासोबत करत आहे तेव्हा ते वेगळे तुमचे अलंकार झाले. पण कधी कधी काय होतो, तुम्हाला एखादा असा घटक दिलेला राहतो की ज्यांची तुलना तुम्ही कोणासोबतच करू शकत नाही. आता मी जर म्हटलं तुम्हाला तुमच्या आईची तुलना करा, तुम्ही आईची तुलना करणार आहे का कोणासोबत, नाही. ठीक आहे, ताई वगैरे बहीण वगैरे प्रेम करणार आहे पण आई एवढा करणार आहे का, नाही.
म्हणजे आईची जर तुलना करतो म्हटलं तर आईची तुलना कोणासोबतच होणार नाही. म्हणजे उपमेयाची जर तुम्ही तुलना करत असेल तर ती कशाशीच होऊ शकत नाही. म्हणजे आईची तुलना तुम्हाला आईसोबतच करावं लागेल. जेव्हा उपमेयाची तुलना उपमेयासोबत होत असेल तेव्हा कोणता अलंकार होतो म्हटलं तर काय म्हणणार आहे, अनन्वय हा अलंकार होणार आहे. म्हणजे उपमेयाची तुलना कोणासोबत होणार आहे, उपमेयासोबतच होणार आहे. तेव्हा अलंकार कोणता म्हटलं तर काय म्हणणार आहे, अनन्वय. ताजमहलची जर तुलना करा म्हटलं, तुम्हाला सांगितलं ताजमहल एक वास्तू आहे, सगळ्यांनी पाहिला असेल फोटो वगैरे. आता त्याची तुलना तुम्ही कोणासोबतच करू शकत नाही, कारण की तशी दुसरी वास्तू आहे का, नाही. कारण की जगातल्या 7 अजुबापैकी एक आहे, म्हणजे दुसरी वास्तू नाही. म्हणजे ताजमहलची तुलना ताजमहल सोबत, तेव्हा अलंकार अनन्वय अलंकार. आता याच्यावर उदाहरण कोणकोणते दिले आहे तुम्हाला, आईसारखी आईच, म्हणजे आईची तुलना करायची असेल तर आईसोबतच करावी लागेल, अनन्वय अलंकार. रामासारखा कोण म्हटलं तर रामासारखा रामच राहणार आहे, रामाची तुलना कोणासोबतच होणार नाही, रामच राहील. इथे या दानाशी या दाण्याहून अन्य नसे उपमान. जे काही कर्ण शेवटची समजून घ्या महाभारतामध्ये त्याचा मृत्यूचा समय आला होता, तेव्हा सांगतात की त्याने दात वगैरे काहीतरी दान वगैरे केलेले होते, किंवा तिच्या आईला समजून घ्या कवच कुंडले दान केलेली होती. जे काही त्याच्या कानामध्ये कुंडल होते आणि शरीरावर जो काही कवच होता, जोपर्यंत ते होते तोपर्यंत तो समजून घ्या त्याला कोणीही मारू शकत नाही, कोणीही कोणताही बाण वगैरे तीर वगैरे त्याला भेदू शकत नाही, असा तुम्ही ऐकलं असेल महाभारतामध्ये. त्याने आईला दान केलेले होते, म्हणजे त्याच्या दानापेक्षा आजपर्यंत श्रेष्ठ दान कोणतंच नाही असा अर्थ होईल. मग तुम्हाला इथे उदाहरण दिलं आहे की या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान, म्हणजे उपमान तुम्हाला मिळतच नाही, म्हणजे अलंकार तुमचा अनन्वय होईल. आता जो काही अर्जुन राहील, धनुर्धारी अर्जुन, 5 पांडवपैकी एक, इथे अर्जुनची तुलना केलेली आहे की झाले तर बहुत, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा भरपूर धनुर्धारी झालेले आहे, याच्यानंतर सुद्धा होतील, आता सुद्धा आहे, म्हणजे आहे तरी बहुत, म्हणजे आता सुद्धा भरपूर आहे, परंतु त्याच्यासारखा तोच होता म्हणते. म्हणजे अर्जुनासारखा धनुर्धारी कोण म्हटलं तर कोण म्हणणार आहे, अर्जुनच. म्हणजे इथे अर्जुनाची जर तुलना करतो म्हटलं तर अर्जुनाची तुलना कोणासोबत करणार आहे तुम्ही, अर्जुनासोबतच करणार आहे, तेव्हा अनन्वय अलंकार होईल. इथे ताजमहल आहे, ताजमहल एक जगती तो त्याच्या परी, म्हणजे ताजमहलची जर तुलना करतो म्हटलं तर ताजमहलासोबतच करावी लागेल, त्याच्यापेक्षा दुसरी वास्तू नाही, म्हणून काय राहणार आहे, अनुप्रास अलंकार. एखादा आंबा वगैरे जर असेल, एकदमच गोड वगैरे जर असेल समजून घ्या, तर इथे म्हणत आहे की आंबरा खरोखरच तुझ्या समोर तूच रम्य, म्हणजे तुझ्यासारखा रम्य म्हणजे गोड तूच आहे म्हणते, तुझी बरोबरी कोणासोबतच होणार नाही किंवा करू शकत नाही. जर उपमेयाची तुलना असं म्हणू शकता की उपमेय याची तुलना कोणासोबत होणार आहे, उपमेयासोबतच होणार आहे, तेव्हा कोणता अलंकार होतो म्हटलं तर अनन्वय अलंकार होणार आहे, असं लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला रूपक अलंकार दिलेला आहे. आता रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान या दोन्ही एकच गोष्टी दाखवलेल्या राहते, म्हणजे दोघात मी फरक दिलेला नाही, इक्वल दिलेला आहे, म्हणजे दोघांनी काय एकरूपता आहे. व्याख्या जर घेतो म्हटलं तर व्याख्या राहील उपमेय आणि उपमान यांच्यात एकरूपता आहे, म्हणजे ते दोन्ही वेगवेगळे नाही, ते भिन्न नाहीत असा अर्थ राहील. तेव्हा कोणता अलंकार होतो म्हटलं तर कोणता अलंकार राहणार आहे, उपमेय, उपमेय नाही, कोणता अलंकार राहणार आहे, रूपक अलंकार राहणार आहे. आता लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, म्हणजे म्हणजेच अर्थ राहील बरोबर, म्हणजे लहान मूल हाच काय म्हणते, मातीचा गोळा. त्याला लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, मातीला जसा जसा आकार देईल तशी मूर्ती घडेल, तसंच लहान मुलाला जे काही तुम्ही लहानपणापासून संस्कार देणार आहे तसाच तो मुलगा घडणार आहे. म्हणजे लहान मुलाची तुलना कोणासोबत केलेली आहे, मातीच्या गोळासोबत केलेली आहे, म्हणजे याला तुम्ही उपमान म्हणू शकता, याला उपमेय म्हणू शकता. दोन्ही एकरूप आहे, दोन्ही सारखेच आहे, म्हणून तुमचा रूपक अलंकार होईल. उठ पुरुषोत्तमा, उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, डावी मुख चंद्रमा, मुख म्हणजे चेहरा, तुझा मुखच चंद्र आहे म्हणते, तुझा जो काही मुख आहे तोच काय म्हणते, चंद्र. मुख आणि चंद्र एकरूप आहे, म्हणजे अलंकार कोणता राहणार आहे तुमचा, रूपक अलंकार. दोघांनी फरक नाही, मुख हाच काय राहणार आहे म्हणते, चंद्र आहे, म्हणजे रूपक अलंकार. देह देवाचे मंदिर, देह म्हणजे माणसाचं शरीर, इथे म्हणणार आहे शरीर, शरीर हेच देवाचे मंदिर आहे म्हणते, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की शरीर म्हणजे काय, देवाचे मंदिर आहे. आत आत्मा परमेश्वर, जे काही माणसाच्या शरीरामध्ये आत्मा आहे तेच काय आहे म्हणते, परमेश्वर. म्हणजे दोन्ही एकरूप आहे, दोघांमध्ये फरक नाही, अलंकार कोणता राहणार आहे, रूपक. हा आंबा म्हणजे साखर,
म्हणजे हा शब्द गणितामध्ये पाहिला असेल, मॅथमध्ये तुम्ही म्हणजे जिथे येत असेल तिथे तुम्ही बरोबरचं चिन्ह लावता. हा आंबाच काय आहे म्हणते साखर आहे, म्हणजे अलंकार कोणता तुमचा रूपक. नयन कमल, नयन म्हणजे होईल डोळे, डोळे हेच काय आहे कमळ, कमळ म्हणजे तुमचं कमळाचं फुल, म्हणजे डोळे हेच कमळ आहे, अलंकार कोणता रूपक अलंकार. बाई काय सांगू स्वामीची जी दृष्टी, अमृताची वृष्टी मध होईल, इथे अलंकार कोणता राहील तुमचा रूपक अलंकार. स्वामीची जी जी काही दृष्टी राहणार आहे तीच अमृताची वृष्टी आहे. स्वामीची दृष्टी म्हणजेच काय राहणार आहे अमृताची वृष्टी, म्हणजे दोन्ही एकरूप. तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग पिटे, अलंकार कोणता राहणार आहे रूपक अलंकार. वाघिणीचे दूध प्याले वाघ बच्चे फाकडे, हा अलंकार कोणता म्हटलं तर रूपक अलंकार. कुठे बुडाला पलीकडे सोन्याचा गोळा, आता सोन्याचा गोळा म्हणजेच सूर्य होईल, सोन्याचा गोळा म्हणजेच काय राहणार आहे सूर्य, म्हणजे सोन्याचा गोळा म्हणजेच सूर्य राहील, दोन्ही एकरूप म्हणजे अलंकार रूपक अलंकार होईल. तिथे माणुसकीची अखंड यंत्रे चालू असतात, अलंकार कोणता म्हटलं तर कोणता अलंकार होईल रूपक अलंकार. रूपक अलंकारावर जवळपास तुम्हाला 10 उदाहरण दिलेले आहेत. किती उदाहरण दिलेले आहे तुम्हाला 10. पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो की समजण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, मी जे सांगतो ते लक्षात ठेवा की या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे. आता इथे इथे तुम्हाला घ्यायचं आहे पुरुषोत्तम, पुरुषोत्तम तुकड्या देव वाघिणीवर सोन्याची यंत्रे चालवितो, एक सेंटेन्स लिहिलाय. आता इथे जे काही पहिला शब्द दिलाय पुरुषोत्तम, इथे पहा तुम्हाला एक उदाहरण दिलाय की उठ पुरुषोत्तम, इथे पुरुषोत्तम हा शब्द आलेला आहे. नंतर नंतर तुम्हाला दुसरं दिलेलं आहे, नंतर दिलेला आहे तुम्हाला तुकड्या हा शब्द दिलाय. इकडे पहा तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग पिटे, इथे तुकड्या हा शब्द आलेला आहे. म्हणजे समजण्यासाठी लक्षात ठेवा की एक लाईन जर लक्षात ठेवतो म्हटलं तर अलंकाराचे इतर उदाहरण सुद्धा तुम्हाला लक्षात राहील. देव हा शब्द दिलाय म्हणजे देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, इथे देव आलेला आहे. वाघिणीवर म्हणजे वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, हा शब्द आलेला आहे. सोन्याची म्हणजे कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा, इथे सोनं आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की यंत्रे, तेथे माणुसकीची अखंड यंत्रे चालू असतात, यंत्रे हा शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर सोन्याचा गोळा म्हणजे इथे गोळा सुद्धा इथे हा शब्द लक्षात ठेवू शकता. म्हणजे एवढे 7-8 उदाहरण तुम्ही एका लाईनवर लक्षात ठेवू शकता की ते रूपक अलंकाराचे राहायला पाहिजे. नंतर व्यतिरेक, व्यतिरेक मध्ये काय दिलेलं राहते, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. म्हणजे उपमेय तुमच्याजवळ जो काही हजर घटक असेल, जो उपस्थित घटक असेल तो उपमानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असेल. म्हणजे तुम्ही आंब्याची तुलना साखर सोबत करत असेल तर साखरापेक्षा आंबा गोड राहील, म्हणजे असा त्याचा अर्थ होईल. तुम्ही असं ओळखू शकता की जिथे हुनी वगैरे प्रत्यय लागलेला असेल तेव्हा व्यतिरेक हा अलंकार होईल, असं समजून घ्या हुनी. आता हुनी याचा अर्थच होतो व्यतिरेक म्हणून. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, आता अमृतापेक्षाही देवाचं नाव गोड आहे असा अर्थ होईल. आता तुमच्याजवळ अमृत तर नाही, तुमच्याजवळ काय आहे देवाचं नाव आहे, तर देवाचं नाव श्रेष्ठ दाखवलं आहे त्यांनी, अमृतापेक्षा असा अर्थ राहील. हुनी प्रत्यय लागलेला आहे व्यतिरेक अलंकार. कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज हिचे बोलवान, हुनी प्रत्यय व्यतिरेक. तू माऊलीहून मायाळ, म्हणजे माऊलीहून मायाळ म्हणते, म्हणजे आईपेक्षा मायाळ दुसरं राहणार आहे का नाही, पण त्यांनी सांगितलेलं आहे की आईपेक्षाही मायाळ आहे, चंद्रापेक्षाही शीतल आहे म्हणते, पाण्यापेक्षाही पातळ आहे, असं होऊ शकत नाही व्यतिरेक अलंकार. थोडंफार अतिरिक्त होतो तिथे, म्हणजेच व्यतिरेक होतो. हुन वगैरे प्रत्यय लागलेला आहे म्हणजे तुम्हाला ओळखण्यासाठी सोपं जाईल की हुन प्रत्यय असेल तर व्यतिरेक अलंकार होईल. सावळा ग रामचंद्र रत्नमंच की झोपतो, त्याला पाहता लाजुनी चंद्र आभाळी लोकतो. जेव्हा रामचंद्र उघड्या आकाशात झोपतात म्हणते त्याला, रामचंद्र म्हणजे भगवान रामाला पाहून
चंद्र काय करतो म्हणते, ढगा आड लपतो म्हणते. असं होणार आहे का? नाही, थोडंफार व्यतिरेक होईल तिथे. मग थोडंफार व्यतिरेक म्हणजे तुमचा अतिरेक अलंकार होईल. नंतर मऊ मेना हुनी, इथे हुनी प्रत्यय लागलेला आहे. हुनी प्रत्यय लागलेला असेल तर सरळ सरळ व्यतिरेक असं लक्षात ठेवा की व्यतिरेक म्हणजे तर एक शब्द लक्षात ठेवा की हुनी हा शब्द लक्षात ठेवा. जिथे वगैरे हुनी किंवा हुन वगैरे प्रत्यय दिसत असेल तिथे व्यतिरेक अलंकार काय करायचा आहे, तुम्हाला उत्तर लिहून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दृष्टांत अलंकार दिलेला आहे की दृष्टांत अलंकार कधी होतो म्हटलं तर एखादं जर समजून घ्या विषय तुम्हाला समोरच्या व्यक्तीला जर पटवून द्यायचं असेल तर तुम्ही एक उदाहरण देता त्याच्यासमोर. आता जे काही उदाहरण देतात ते उदाहरण म्हणजे दृष्टांत अलंकार राहणार आहे. आता इथे होते कसं माहित आहे का, एखादं काम वगैरे जर करतो म्हटलं किंवा उदाहरणावरून समजून घेऊ आपण. इथे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्नथोर त्याशी काय म्हणते अंकुशाचा मारा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा म्हणजे लहान मुंगी असते तिला साखर खायला मिळते असा त्याचा अर्थ राहील. म्हणजे लहानपण देवाला सांगत आहे की लहानपण द्या म्हणते देवा आम्हाला, कारण की लहान मुंगी असून सुद्धा तिला काय म्हणते साखर खायला मिळते म्हणते. पण ऐरावत, ऐरावत म्हणजे होतो हत्ती. पण हत्ती एवढा शरीराने मोठा असून सुद्धा त्याला अंकुश, अंकुश म्हणजे जो काही हत्ती चालवणारा व्यक्ती राहतो ना त्याला अंकुशाने मारतो, म्हणजे त्याला टोचणी देतो. एवढा हत्ती असून सुद्धा त्याला मार खावा लागते, अंकुशाचा मार खावा लागते. पण मुंगी एवढी छोटी असून सुद्धा तिला काय साखर वगैरे खायला मिळते, म्हणजे लहान असण्यातून सुद्धा काय म्हणते फायदा आहे. आता लहान असण्यातनी फायदा आहे ही गोष्ट पटवून देण्यासाठी हे एवढं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून अलंकार कोणता राहणार आहे, दृष्टांत अलंकार राहणार आहे. आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, न कळता पद अग्निवरी पडे, न करी 10 असे कधी न घडे. म्हणजे तुम्हाला समजून घ्या माहीत असलं आणि एखाद्या अग्नीवर जर पाय पडलं तरी तुमच्या पायाची आग होणार आहे. तुम्हाला माहीत असो किंवा नसो आग तर होणारच आहे, बरोबर आहे. हे पहिल्या वाक्यातून सांगत आहे, न कळता पद अग्निवरी पडे, न करी 10 असे कधी न घडे. म्हणजे तुम्हाला माहीत नसताना जर समजून घ्या अग्नीवर पाय पडत असेल तर तुम्हाला आग होत नाही, 10 होत नाही, असं कधी घडलेलं आहे का? नाही, आग तर होणारच आहे. नंतर दुसऱ्या सेंटेन्स मध्ये दिलाय की अजित नाम बदो भलत्या मिसे, सकळ पातक भस्म करीत असे. म्हणजे देवाचं नाव तुम्ही कोणत्याही कंडिशन मध्ये घ्या, पाप झाल्यानंतर घ्या किंवा पुण्य झाल्यानंतर घ्या, देवाचं नाव घेतल्यानंतर तुमचे पाप काय होईल म्हणते, नष्ट होईल. सकळ पातक भस्म करीत असे असा त्याचा अर्थ होणार आहे. ही गोष्ट पटवून देण्यासाठी तुम्हाला हा उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे अलंकार राहणार पाहिजे तुमचा दृष्टांत. चंदनाचे हात पाय ही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळविना. म्हणजे एखादा सज्जन व्यक्ती जर असेल तो संपूर्ण कोणत्याही कंडिशन मध्ये तो सज्जनच राहील. म्हणजे त्याच्यासमोर कोणतीही सिच्युएशन जर येत असेल ना तो एकदम सज्जन म्हणजे प्रामाणिकचा प्रामाणिकच राहणार आहे. म्हणजे चंदनाचं झाड जर म्हणत असेल तुम्हाला त्याचं मूळ पासून सुद्धा सुगंध येईल, झाडापासून खोडापासून सुद्धा सुगंध येईल, आणि जे काही पान राहणार आहे त्याच्यापासून सुद्धा काय राहणार आहे, सुगंध येणार आहे. म्हणजे चंदनाचं झाड खालून तर वरपर्यंत चंदनच राहील. तसाच सज्जन कोणत्याही कंडिशन मध्ये कुठेही पा त्याला तो जसेच्या तसाच सज्जनच राहणार आहे असा त्याचा अर्थ होईल. समोर आणखी उदाहरण दिलेलं आहे की पुत्र संगती चरित्र पित्याचे, ज्योतीने पुजारी आरती, कुशलव रामायण गाती. हा उदाहरण सुद्धा कोणाचा राहणार आहे, दृष्टांतचा. हा कोणाचा राहणार आहे, दृष्टांतचा. नंतरचा अलंकार दिलेला आहे तुम्हाला ससंदेह. इथे कृती घडत नाही एवढं लक्षात ठेवा. आणि सेम अलंकार आहे तुम्हाला भ्रांतिमान इथे दिलाय की कृती घडते, काय दिलेलं आहे, कृती घडते. इथे कृती घडत नाही, दोघातला फरक राहील. आता ती कृती कसं आहे मी सांगतो तुम्हाला. आता तुम्ही समजून घ्या अंधारामध्ये चाललेलं आहे, गावातली लाईट वगैरे जाऊन आहे, आणि लाईट वगैरे जाऊन असताना समजून घ्या अंधारामध्ये तुम्हाला एखादी दोरी अशी पडून दिसत असेल. दोरी काय दिलेली आहे, अशी पडून दिसत असेल, जाडी दोरी आहे असं समजून घ्या. अंधार आहे, लाईट वगैरे नाही. तुमच्या डोक्यामध्ये पहिला विचार येतो की हा साप तर नसेल, बरोबर आहे, हा साप तर नसेल. आता तुम्ही विचार करत आहे की हा साप आहे की दोर आहे. विचार काय करत आहे, हा साप आहे की दोर आहे. इथे समजण्यासाठी सांगतो मी तुम्हाला, साप आहे की दोर आहे. आता डोक्यामध्ये जर विचार चालूच असेल साप आहे की दोर आहे, उदाहरण दिलेलं आहे हा दोरखंड की साप. डोक्यामध्ये विचार चालू आहे दोरखंड की साप, दोरखंड की साप. कृती काहीच घडलेली नाही, अलंकार कोणता राहील, ससंदेह. अलंकार कोणता राहणार आहे, ससंदेह. पण तुम्ही त्याला जर साप समजले, दोरीला काय समजले आहे, साप समजले. साप समजून जर तुम्ही तिथून पळून गेले, पळणे म्हणजे कृती झालेली आहे. इथे तुम्हाला दिलं आहे की दोरखंडाला साप समजून मधु दूर पळाला, पळाला म्हणजे कृती झालेली आहे.
फळाला म्हणजे काय झालेली आहे, कृती झालेली आहे. कृती जर घडलेली असेल तर अलंकार कोणता राहणार आहे, भ्रांतिमान. कृती जर घडलेली असेल तर अलंकार कोणता राहणार आहे, भ्रांतिमान. पण कृती घडलेली नसेल तर अलंकार कोणता राहणार आहे, ससंदेह. इथे हा दोरखंड की साप, कृती काहीच घडलेली नाही. दुसरं उदाहरण, चंद्र काय असे किंवा पद्म या संशयांतरी वाणी मधुर ऐकुनी कळते ते मुख असे. अलंकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ससंदेह अलंकार राहणार आहे. म्हणून कोणता मानू चंद्रमा. आता पहा, समजून घ्या, एखादं घर आहे, इथे टेरिसवर जे काही नवीन लग्न झालेले एक जोडपं उभं आहे टेरिसवर, एक मुलगा आणि एक का राहणार आहे, मुलगी. आता जो काही नवीन जोडपा आहे तो मुलीकडे पाहते आणि इकडे एक चंद्र दिलेला आहे, चंद्राकडे पाहते. चंद्राकडे पाहताना तो सांगतो की कोणता मानू चंद्रमा म्हणते. बायकोला सांगते की चंद्र कोणतं मानू म्हणते, एक आभाळातलं चंद्र मानू की जे माझ्या समोर तू आहे, की तुझा चेहरा म्हणजे चंद्र मानू. कोणता मानू चंद्रमा. भूवरीचा, भूवरीचा म्हणजे जमिनीवरचा, भू म्हणजे जमिनीवरचा. की नभीचा, नभ म्हणजे काय राहणार आहे, आकाश. नभ म्हणजे काय राहणार आहे, आकाश. भूवरीचा मानू म्हणते की नभीचा मानू, मला ते समजत नाही. म्हणजे चंद्र कोणता, वदन कोणते, म्हणजे वदन म्हणजे चेहरा, चेहरा कोणता आणि चंद्र कोणता, याच्यामध्ये मी कन्फ्युजन आहे. आता कन्फ्युजन आहे तर ससंदेह अलंकार, याच्यामध्ये कृती काहीच घडलेली नाही म्हणून ससंदेह. पण समोर पहा, भ्रांतिमान मध्ये काय होतो, कृती वगैरे घडत असते. इथे दोरखंडाला साप समजून मधू काय करत आहे, दूर पळत आहे, म्हणजे कृती घडलेली आहे. कृती घडलेली आहे म्हणजे भ्रांतिमान अलंकार. आता इकडे दुसरं उदाहरण दिलेलं आहे आणि इकडे तिसरं उदाहरण. इथे काय दिलेलं आहे, भृंगे विराजित नवीन अरविंद पत्रे. भृंगे म्हणजे इथे लक्षात ठेवा की भुंगा. भृंगे म्हणजे काय राहणार आहे, भुंगा. अरविंद पत्रे म्हणजे कमळाचे, कमळाचे काय राहणार आहे, पान. आता काय होते, भृंगे विराजित नवीन अरविंद पत्रे, जे कमळाचं पान आहे, कमळाचं पान जर समजून घ्या असं ठेवतो म्हटलं तर याच्यावर काय राहणार आहे, हे एखादा भुंगा वगैरे बसून आहे असं समजून घ्या. याला जर पाहतो म्हटलं तर हा डोळ्यासारखा की नाही आकृती तयार होईल तुमची, एखाद्याचं डोळा आहे हा. पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे. एक नळराजा होता, नळराजा, नळराजा. तिची प्रियसी होती बायको दमयंती. काय होती, दमयंती. दमयंतीला सोडून नळराजा चालला जातो जंगलातून. काही दिवसानंतर त्याला आठवण येते की आपली दमयंती आपल्या जवळ पाहिजे होती. जेव्हा दमयंतीची आठवण येते तेव्हा जे काही पाण्यामध्ये कमळाचे पान वगैरे त्याला तरंगलेले दिसतात, त्या कमळाच्या पानाला तो असा समजतो की ही दमयंतीचे डोळे आहे, दमयंतीचे काय आहे, डोळे. आता ते डोळे समजून घालीन अंजन अशा मतीने तटाकी, म्हणजे तिच्या डोळ्यात काजळ, अंजन म्हणजे काय राहणार आहे, काजळ. तिच्या डोळ्यामध्ये काजळ घालण्यासाठी काय म्हणते, कांते उर्था उतरलो, म्हणजे तो जो काही नळराजा होता तो नळराजा की नाही पाण्यामध्ये उतरला म्हणते आणि भिजला. उतरून काय झाला, तो भिजला. सगळ्यात मेन गोष्ट आहे भिजणे. त्याने काय केलेली आहे की कमळाच्या पानाला दमयंतीचं तर तो डोळे समजत होता, पण डोळे समजल्यानंतर त्याने काय केले, पाण्यामध्ये उतरला आणि भिजला, म्हणजे कृती झाली. कृती जर झाली असेल तर भ्रांतिमान अलंकार. कृती जर झाली असेल तर काय राहणार आहे, भ्रांतिमान अलंकार. सेम गोष्ट इथे लागू होणार आहे. हंसा विदौकिनी सुधाकर अष्टमीचा. सुधाकर म्हणजे राहणार आहे चंद्र, सुधाकर म्हणजे काय राहणार आहे, चंद्र. अष्टमीचा चंद्र. म्या मानीला निटील देत तिसाच साचा, म्हणजे तो पुन्हा नळराजा का म्हणतो, मला असं वाटत आहे म्हणते की जो काही चंद्र आहे, अष्टमीचा जो काही चंद्र आहे तो दमयंतीचा कपाळ आहे. तो काय वाटत आहे म्हणते मला, दमयंतीचा कपाळ आहे. शंख द्वी धरुणी कुंकुम किरवाणी. हातामध्ये कुंकू घेतला आहे त्यांनी. काय केलेला आहे, कुंकू घेतलेला आहे. जो काही हातामध्ये कुंकू आहे म्हणते तो लावण्यासाठी हात त्याने काय केलाय, स्वपाणी. स्वपाणी म्हणजे स्वतःचा हात. स्वतःचा काय केलेला आहे त्यांनी, हात समोर केलेला आहे, की त्याला असं वाटत आहे की हा दमयंतीचा कपाळ आहे. म्हणून जो काही अष्टमीचा चंद्र राहणार आहे तो त्याला असं वाटत आहे की दमयंतीचा कपाळ आहे. ते दमयंतीचा कपाळ समजून कुंकू लावण्यासाठी नळराजा स्वतःच हात काय करत आहे, समोर करत आहे. समोर जर करत असेल त्याने क्रिया केलेली आहे. क्रिया जर केलेली असेल तर कृती घडली. कृती घडली म्हणजे भ्रांतिमान अलंकार. कृती घडली म्हणजेच काय राहणार आहे, भ्रांतिमान अलंकार राहणार आहे. इथे उपमानाच्या जागी उपमेय आहे, म्हणजे उपमान राहील तुमचा चंद्र, त्याच्या जागी दमयंतीचा कपाळ.
इथं उपमान राहील कमळाचे पान आणि उपमेय काय राहणार आहे, दमयंतीचे काय राहणार आहे, डोळे, असं समजून कृती घडत आहे म्हणजे भ्रांतिमान अलंकार व्हायला पाहिजे, होणारच आहे. त्याच्यानंतर साल अलंकार दिला आहे तुम्हाला. एखादी गोष्ट समजून घ्या, चढत्या किंवा उतरत्या क्रमाने जर मांडत असेल, चढत्या किंवा काय म्हणणार आहे उतरत्या क्रमाने मांडत असेल, मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो, तेव्हा सार हा अलंकार होतो. सार अलंकारावर उदाहरण दिले आहे, विद्येविना मती गेली. इथे मती करा, विद्येविना मती गेली. जर एखाद्याने समजून घ्या विद्या जर घेतली नसेल, शिक्षण घेतले नसेल, त्याला बुद्धी चालली जाते. मती म्हणजे बुद्धी. मतीविना नीती गेली म्हणजे त्याची विचार करण्याची क्षमता चालली जाते. नीतीविना गती गेली म्हणजे जे काही काम करणार आहे त्याच्यामध्ये त्याची काही गती राहणार नाही. गतीविना वित्त गेली, वित्त म्हणजे पैसा वगैरे, त्याच्या तुमच्या कामामध्ये गती नसेल तर पैसा जाणारच आहे. वित्तविना शूद्र कसले, जर तुमच्याजवळ पैसा वगैरेच नसेल तर तुमचं शूद्र म्हणजे जे काही 4 शूद्र, वैश्य, ब्राह्मण वगैरे होते ना, ते शूद्र खचले. आणि इतके अनर्थ कोणी केले म्हटलं तर अविद्येने केले. हे स्टेप बाय स्टेप त्यांनी मानून दाखवलं आहे. विद्या नाही, मती गेली, मती नाही, नीती गेली, नीती नाही, गती गेली. स्टेप बाय स्टेप म्हणजे चढत्या क्रमाने दाखवलेला आहे म्हणजे सार अलंकार. दुसरं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, आधीच मरकट. मरकट म्हणजे माकड. आधीच काय सांगत आहे, मरकट म्हणजे माकड. तशातही तो दारू प्याला म्हणते, मद्य प्याला म्हणजे काय केलेला आहे, तो दारू प्याला आहे. आता माकड जर पाहतो म्हटलं तर पहिले तो माहित आहे का, त्याचा चेहरा वगैरे विचित्र करतो तो. त्याच्यात त्याने दारू जर पेला असेल तर आणखी चेहरा तो वेगळा करेल. अगोदरच माकडाचा चेहरा कसा राहते, न पाहण्यासारखा विचित्र चेहरा करतो तो. तशात तो दारू प्याला आणखी वेगळा चेहरा करेल. झाला तशात जरी रुचिक दंश त्याला. आणि तशामध्ये आणखी काय झालं म्हणते, त्याला विंचूने चावला म्हणते. दारू पेला त्याच्यानंतर विंचूने चावला. आता भयंकर काय राहणार आहे, त्याचं न पाहण्यासारखा चेहरा होईल. आणि त्याच्यानंतर त्याला आणखी भूत लागला म्हणते. काय सांगत आहे, त्याला भूतबाधा झाली. म्हणजे आधीच माकड, त्याच्यात दारू प्याला, वेगळा चेहरा करेल आणखी. त्याच्यात विंचू चावला, विंचू म्हणजे नशा होईल त्याला आणखी. आणि तशात आणखी त्याला भूत लागला म्हणजे स्टेप बाय स्टेप त्याला काय दाखवत आहे, चढत्या क्रमाने दाखवत आहे म्हणजे सार अलंकार होईल. त्याच्यानंतर एक दिलेलं आहे तुम्हाला, काव्यात नाटके रम्य, नाटकात शकुंतल, त्यामध्ये 4था अंक, त्याठी 4 श्लोक ते. हे अलंकार कोणता राहणार आहे तुमचा, सार अलंकार कोणता राहणार आहे, सार. आता इथे आणखी तुम्हाला 5 नंबरचं उदाहरण दिलं आहे, वाट तरी सरळ कोठे पांदीतील. जे पांदन वगैरे राहते ना शेतीमध्ये, हे तुम्हाला पांदन दिलेलं आहे. हे वाट कुठेतरी सरळ म्हणते पांदीतील, त्यातून आज रात्र अंधारी भारी. अगोदरच तर तुमची जो काही वाट आहे म्हणते ती अशी नागमोडी वाट वगैरे धरून घ्या तुम्ही. ती अशी वाट आहे म्हणते, सरळ नाही, पांदीतील वाट सरळ नाही. त्यात आजची रात्र अमावस्येची म्हणजे अंधारी आहे म्हणते, पूर्ण अंधार आहे. त्यांनी आणखी काय सांगितलं आहे, बैल कसल्याही बुजली आवाजा. म्हणजे जे आमची बैल आहे म्हणते ते कोणत्याही आवाजाला बुजाडतात म्हणजे बुजली म्हणतात. त्यामध्ये जे काही रात्र आहे त्याच्यामध्ये जे काही रातकिडे आहे ते किरकिर किरकिर असा आवाज करतात. म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या विरुद्ध होतात. स्टेप बाय त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजे अलंकार कोणता राहणार तुमचा, सार अलंकार राहणार आहे. त्याच्यानंतर पर्यायोक्त अलंकार दिलेला आहे तुम्हाला नंतरचा. एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष वेगळ्या पद्धतीने म्हणजे आळवळणाने सांगायचं आहे, तेव्हा प्रयोक्त अलंकार होणार आहे. आता प्रत्यक्ष शब्दात सांगायचं नाही. एखाद्याचं वडील समजून या तुरुंगात गेली असेल एखाद्या गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये, तर समोरच्याला ती सांगायचं नाही की जेलमध्ये सांगणं म्हणजे जेलमध्ये आहे हे सांगणं थोडंफार वेगळं वाटते. म्हणून सांगत आहे की त्याचे वडील सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहे. सरकारचा पाहुणचार याचा अर्थ होतो की तुरुंगात आहे. एखादा व्यक्ती जर मरण पावला असेल तर आपण सांगत नाही की तो मेला म्हणून सरळ सांगत नाही. त्याला आमच्यातून काळाने हिरावून नेले असं सांगतो. काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले म्हणजे तो मेला असा अर्थ होईल. सांगायचं तेच आहे पण थोड्या वेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या शब्दामध्ये सांगत आहे. तू जे सांगतो ती मला कल्पित कथा वाटते. कल्पित कथा म्हणजे खोटे बोलणे असा अर्थ होईल. प्रयोक्त अलंकार. तू तर उमराचे फुल तोडून आणायला सांगितलेस. उमराचे फुल म्हणजे सध्याच्या कंडिशनला ती गोष्ट अशक्य आहे. उमराच्या झाडाला तुम्ही कधीच पाहिलं नसेल की फुलं आहे म्हणून, म्हणजे अशक्य गोष्ट आहे. म्हणजे अलंकार कोणता राहील, पर्यायोक्त अलंकार. तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत राहतो. म्हणजे बिनभाड्याचं म्हणजे भाडं लागत नाही. कुठे म्हटलं तर तुरुंगामध्ये लागत नाही. वेगळ्या पद्धतीने सांगत आहे. अलंकार कोणता राहील तुमचा, पर्यायोक्त अलंकार राहणार आहे. वेगळ्या पद्धतीने सांगायचं आहे म्हणजे पर्यायोक्त अलंकार. आता हा स्वभावोक्ती अलंकार लक्षात ठेवा. एखाद्या प्राण्याचं वर्णन करायचं असेल किंवा एखाद्या स्थळाचं किंवा एखाद्या वस्तूचं, प्राण्याचं, स्थळाचं किंवा वस्तूचं
हुबेहूब जर वर्णन करत असेल तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होणार आहे. कोणता अलंकार होणार आहे? स्वभावोक्ती अलंकार. आता इथे दुसरं उदाहरण पहिले पाहून घ्या. अंग वक्र म्हणजे शरीर काय आहे म्हणते वाकडे, वक्र म्हणजे काय राहणार आहे? वाकडे. इकडे श्रीकृष्ण जर पाहत असेल, इकडे पहा पाय, त्यांनी पायामध्ये पाय फसवलेला आहे म्हणजे शरीर काय केलं आहे त्यांनी? वक्र. जे मान आहे, मानपा त्यांनी तिरपी केलेली आहे म्हणजे वक्र केलेले आहे. अधरी धरी पावा म्हणजे हातामध्ये काय धरलेलं आहे म्हणते त्यांनी? पावा म्हणजे बासुरी होती. पावा म्हणजे काय होती? बासुरी. अधरी धरी पावा, हातामध्ये पा त्यांच्या बासुरी. गोपवेश हरी तोची जपावा. बाम बाहूवर, बाहू म्हणजे जो काही खांदा आहे, खांद्यावर गालही डावा. राधाजी राहणार आहे, त्यांनी काय केलं आहे म्हणते की त्यांच्या खांद्यावर काय केलेलं आहे? आपला गाल ठेवलेला आहे. बाहूवर गालही काय म्हणते? डावा. इथे यांचं जशीच्या तसं वर्णन केलेलं आहे. जशीच्या तसं वर्णन जर एखाद्या प्राण्याचं, व्यक्तीचं, स्थळाचं, वस्तूचं करत असेल, अलंकार कोणता होईल? स्वभावोक्ती. इथे मातीत ते पसरले अतिरम्य पंख. एक पक्षी आहे जो समजून घ्या मरण पावलेला आहे आणि तो मरण पावलेला पक्षी काय केलेला आहे? असं समजू शकता की तुम्ही असा उलटा तो की नाही पडलेला आहे मातीमध्ये. इथे समजून घ्या की हा पक्षी आहे म्हणून. आपली चित्रकला तेवढी चांगली नाही, पण असं समजून घ्या की आपला हा एक पक्षी राहणार आहे. हा उलटा पडलेला आहे, पोट त्याचा आकाशाच्या दिशेने आणि पाटका राहणार आहे जमिनीवर. मातीत ते पसरले अतिरम्य पंख. त्याचे जे काही पंख आहे ते मातीमध्ये पसरलेले आहे म्हणते, असं सांगितलं आहे त्यांनी. केरे वरी उदर, उदर म्हणजे होते पोट. जे काही पोट आहे म्हणते त्यांनी वर केले आहे. केले वरी उदर, जे काही पोट आहे त्यांनी काय केलेलं आहे? वर केलेले आहे. पांढूर निष्कलंक, चंचू तशीच उघडी. आणि शेवटच्या कंडिशनला जेव्हा पक्षी मराला येतो, आता आपण माणूस वगैरे जर पाहतो म्हटलं शेवटच्या कंडिशनला पण त्याचं तोंड वगैरे उघड राहते. जेव्हा तो शेवटच्या कंडिशनला म्हणजे मरणाच्या अवस्थेमध्ये राहते, त्याचं तोंड काय राहते? उघड राहते. म्हणजे असं म्हणतात की तोंडामधून त्याचा जीव गेलेला. इथे सुद्धा पक्षीचं तसंच, चंचू तशीच उघडी म्हणजे शेवटच्या कंडिशनला आहे, मरण्याच्या अवस्थेत, म्हणून चोच काय म्हणते त्याची? उघडी. पद ही लांबविले, पाय केले म्हणजे त्याने लांब केले. एखादा माणूस जर तडफडत जर मरत असेल तर पाय तो पसरवतो, लांब करतो. सेम पक्षी सोबत तसंच राहणार आहे. निष्प्राण देह पडला म्हणजे त्याच्या देहामध्ये, त्याच्या शरीरामध्ये थोडीशी सुद्धा ताकद नाही, प्राण नाही. निष्प्राण देह पडला, श्रम ही निमाले. हे एका पक्षाचे वर्णन केलेले आहे. कोणाचे वर्णन केलेले आहे? पक्षाचे. हुबेहूब जशीचे तसे वर्णन केलेले आहे म्हणून स्वभावोक्ती अलंकार होईल. समजण्यासाठी मी तुम्हाला पूर्ण मिनिंग सांगत आहे बरं. उदाहरण जे आहे त्यांची पूर्ण मिनिंग सांगत आहे, एक एक शब्दाची फोड सांगत आहे, म्हणून महत्वाचं आहे, समजून घ्या. व्हिडिओला लाईक करा. नंतर एक वाणी म्हणा किंवा एखादा धंद्यावाला माणूस म्हणा जो काही बिझनेस करतो, दुकान वाणी. गणपत वाणी बिडी पिताना, चावायचा नुसतीच काडी, काडी चावत आहे असं वर्णन करत आहे. म्हणायचा म्हणायशीच की या जागेवर बांधील माडी. मिचकावून मग उजवा डोळा, उजवा डोळा मिचकावत आहे एवढं वर्णन करत आहे. ते डोळ्याची जशीच्या तशी वर्णन केलं आहे. उडवुनी डावी भिवी, जे डोळ्याची वरची भिवी ती डावी भिवी उडत आहे एवढं वर्णन केलं आहे त्यांनी हुबेहूब. भिरकावून ती तशीच द्यायचा, जो काही समजून घ्या बिडी राहत होती त्याच्या हातामध्ये ती तशीच भिरकावून द्यायचं. जशीच्या तसं वर्णन केलेलं आहे म्हणून अलंकार कोणता राहणार आहे? स्वभावोक्ती. अलंकार कोणता राहणार आहे? स्वभावोक्ती. आता एखादं लहान मुलगा समजून घ्या नाटकात मध्ये वगैरे जर त्याने भाग वगैरे जर घेतला असेल आणि शिवाजी महाराजाचं जर पात्र तो साकारत असेल तर इथे पगडी वगैरे वर्णन दिसेल तुम्हाला. चिमुकली पगडी धडके शिरी, डोक्यामध्ये पगडी आहे म्हणते त्या लहान मुलाच्या. चिमुकली तलवार धरे करी, करी म्हणजे कर म्हणजे हात होतो, म्हणजे हातामध्ये त्याने लहान तलवार धरलेली आहे म्हणते. चिमुकला चढवी वर चोळणा म्हणजे जो काही त्याचा चोळणा पॅन्ट आहे तो वर करत आहे म्हणते. चिमुकला सरदार, सरदार निघे रणा, रण म्हणजे कुठे म्हणते जे काही आपलं युद्धाचं ठिकाण राहणार आहे, युद्ध म्हणा किंवा समर म्हणू शकता. रणमध्ये युद्धभूमीमध्ये निघत आहे चिमुकला सरदार, असं त्याचं वर्णन जशीच्या तसं केलेलं आहे म्हणजे स्वभावोक्ती अलंकार. त्याच्यानंतर भिंत कचरी कलथून खांब, हे जे काही पहिलं पेज दिलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला स्वभावोक्ती सांगितलेलं होतं ही स्वभावोक्ती अलंकार आहे म्हणून. नंतरचा अलंकार पाहू आपण चेतना गुणोक्ती. चेतना गुणोक्तीमध्ये काय होते? जे काही निर्जीव वस्तू आहे ते सजीवाप्रमाणे कार्य करतात किंवा आपण जे काही माणसाने कल्पना तयार केलेली आहे त्या सजीवाप्रमाणे चालू आहे किंवा कृती करतात असा जिथे वर्णन असेल तिथे अलंकार कोणता होईल? चेतना गुणोक्ती. पहिले 2 नंबरचं उदाहरण पहा.
जे काही सोनचाफ्याचं फूल आहे या फुलाचं वर्णन केलेलं आहे. इथे सुद्धा चाफा असेल ना, चाफ्याचं जे काही फुल राहणार आहे याचं वर्णन केलेलं आहे. अरे वेड्या सोनचाफ्या काय तुझा रे बहर. एखाद्या सोनचाफ्याच्या फुलाचा बहर जर चांगला असेल तर पाहायला जर ते चांगलं वाटलं तर समोरचा व्यक्ती सांगतो काय बहर आहे, असं फुलासोबत बोलत आहे. पण तो ऐकणार आहे का? नाही. इथे निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे कार्य करते म्हणजे आपण त्याच्यासोबत बोलत आहे असं कधी कधी होऊन जाते, तेव्हा चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. चेतना गुणोक्ती काय होणार आहे? अलंकार. त्याच्यानंतर चापा बोलेना चापा चालेना, चापा खंत करी काही केल्या फुलेना, असं समोर चाफ्याच्या फुलाला किंवा चाफ्याच्या झाडाला म्हणत आहे, असा अलंकार होईल चेतना गुणोक्ती. कुटुंब वत्सल इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे. जे फणसाचं झाड राहते मोठं फळं लागले राहते त्या झाडाला, असं वाटते की हे फळ जे आहे लहान मुलाला एखाद्या व्यक्ती खांद्यावर घेऊन आहे किंवा कटीवर कंबरेवर घेऊन आहे असा त्याचा अर्थ होईल. कटी म्हणजे कंबर राहील इथे लक्षात ठेवा, कंबर लक्षात ठेवा असा अर्थ राहील त्याचा. नंतरचे उदाहरण पाहू. डोकी अलगत घरी उचलती काळोखाच्या उशिवणी, चेतना गुणोक्ती अलंकार. धक्क्यावरच्या अजून गोटी साखर झोपेमध्ये फिरंगी, चेतना गुणोक्ती. आला हा दारी उभा वसंत फिरीवाला, होते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. हे सगळे उलंकार उदाहरण कशाचे राहणार आहे? चेतना गुणोक्तीचे अलंकार राहणार आहे. नंतरचा व्याजुक्ती. व्याजुक्ती याचा अर्थ राहणार आहे की खोटे बोलणे. एखाद्या गोष्टीचे जे काही खरे कारण राहते ते लपवले जाते आणि दुसरेच कारण दाखवलेले जाते, तेव्हा अलंकार कोणती होणार आहे? चेतना गुणोक्ती अलंकार. आता जेव्हा एक मुलगा प्रेम करणारा आणि एक मुलगी प्रेम करणारी यांचं समजून घ्या की ब्रेकअप वगैरे झालं किंवा जेव्हा वियोग वियोग म्हणजे दुराव्याचा वेळ येतो ना, तेव्हा समजून घ्या हे एकामेकापासून जर दूर होत असेल तर तेव्हाची कंडिशन तुम्हाला दिसत आहे इथे. येता क्षणवियोगाचा जेव्हा दुरावा निर्माण होतो म्हणते. पाणी नेत्रामध्ये दिसे. नेत्रामध्ये म्हणजे डोळ्यामध्ये पाणी दिसत आहे म्हणते दोघांच्या. जर मुलीला विचारलं की डोळ्यात काय गेले, त्याला समजून घ्या मुलीला जर विचारले की काय झालं म्हणून, तर ती सांगत आहे डोळ्यात काय गेले, तर ती सांगत असेल कचरा वगैरे गेले असेल. समजून घ्या डोळ्यात काय गेले हे म्हणून नैना पुसे, म्हणजे डोळ्यात माझं काहीतरी कचरा गेलेला आहे, म्हणजे ती खोटं बोलत आहे, कारण लपवत आहे. म्हणजे अलंकार कोणता राहणार आहे? व्याजुक्ती. काय गे बगशी मागे वळूनी, मग ती जेव्हा समोर जाईल मुलापेक्षा समजून घ्या दूर 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 चालली जाईल काही अंतरानंतर, ती मागे वळून वळून पाहत असेल आणि समजून घ्या तिला जर विचारलं की मागे वळून काय पाहत आहे, तर ती तर सांगणार नाही की मी मुलाला पाहत आहे. ती काय म्हणणार आहे? माझी पिशवी राहिली म्हणते. काय म्हणणार आहे? माझी बॅग राहिली कशी, म्हणजे खरे कारण लपवत आहे आणि काय दाखवत आहे? खोटे कारण. अलंकार राहणार आहे व्याजुक्ती अलंकार. त्याच्यानंतर अन्योक्ती अलंकार. याचा अर्थ आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलले, म्हणजे तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते समोरच्या व्यक्तीला सांगायचं नाही, पण त्याला लागायला पाहिजे, पण दुसऱ्याला उद्देशून बोलत आहे, तेव्हा अलंकार कोणता राहणार आहे? अन्योक्ती. इथे पहा, इथे समस्त बसतात बहिरे लोक, का भाषिणे करशी तू मधुर अनेक. इथे आता पहा, एखादा व्यक्ती जर समजून घ्या समोरच्याला चांगल्या गोष्टी पटवून जर देत असेल ना, तर तुम्ही काय म्हणता की समोरचा व्यक्ती त्या लायकीचा नाही, तू समजून जे सांगतो त्याला समजणार नाही. हीच गोष्ट दुसऱ्या पद्धतीने पटवून सांगत आहे की एखादी कोकिळा पक्षी जे राहणार आहे झाडावर, जर समजून घ्या एखादं मधुर गाणं म्हणत असेल, तिचं जे काही आवाज राहणार आहे मधुर राहणार आहे, त्याच्यावरून उदाहरण दिलं आहे की येथे समस्त बसतात बहिरे लोक, का भाषणे तू मधुर करशील. म्हणजे तू जे काही मधुर आवाज काढत आहे म्हणते याचा समोरच्या लोकांवर काहीच फायदा होणार नाही. कदाचित तुझ्या जे काही रंग राहणार आहे त्या रंगावरून तुला ते कावळा समजतील म्हणते. काय समजणार आहे? कावळा समजणार आहे. हे समोरच्या व्यक्तीला सांगत आहे. तू कितीही चांगला समोरच्या लोकांसोबत बोलला तरी तुझ्या बोलण्याचा असर काही होणार नाही, पण हीच गोष्ट कावळ्यावरून आणि कोकळ्यावरून समोरच्यांना पटवून देत आहे. दुसरं उदाहरण लक्षात ठेवू शकता तुम्ही की सांबाच्या पिंडी ते बसशी खेटुनी वृश्चिका आज, परी तो आश्रय सुटला खेटर उतरील रे तुझा माज. अलंकार कोणता राहणार आहे? तुमचा अन्योक्ती अलंकार. त्याच्यानंतर विरोधाभास अलंकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की विरोधाभास मध्ये काय राहणार आहे? विरुद्धार्थी शब्द राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. विरुद्धार्थी शब्द राहतील. कोणते शब्द राहणार आहे? विरुद्धार्थी शब्द राहतील, एवढं लक्षात ठेवा. आता पहा, जरी मी आंधळी तुला पाहते. आता आंधळी असणे आणि पाहणे एकमेकाचे विरुद्धार्थी म्हणजे विरोधाभास अलंकार.
मरणे आणि जगणे हे पहा, मरणात खरोखर जग जगते, मरणे आणि जगणे एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. मरणे याच्या विरुद्धार्थी जगणे, जगणे इकडे आंधळे असं म्हणू शकता, आणि विरुद्धार्थी पाहणे. शक्य आहे का? नाही. म्हणजे ही विरुद्धार्थी. स्वतःसाठी जगलास आणि दुसऱ्यासाठी मेलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर खऱ्या अर्थाने जगलास. जगणे आणि मरणे एकमेकाच्या विरुद्धार्थी. मऊ आणि इकडे कठीण दिलाय, मऊच्या विरुद्धार्थी कठीण होईल. मऊच्या विरुद्धार्थी काय राहणार आहे? कठीण. मऊ मीनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेटू ऐसे. अलंकार कोणता राहणार आहे तुमचा? विरोधाभास अलंकार होईल. सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. बोलणे आणि न ऐकणे कोणता अलंकार राहणार आहे तुमचा? विरोधाभास अलंकार राहणार आहे. त्याच्यानंतर वियोग याचा अर्थ होतो की दुरावा. वियोगाचा अर्थ काय होतो? दुरावा. मिलन म्हणजे होते भेटणे. मिलन म्हणजे काय होते? भेटणे. एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे, म्हणजे विरोधाभास अलंकार. सर्वच लोक बोलू लागले हा अर्थ झालाय. कठोर आणि मृदू एकमेकांची विरुद्धार्थी. कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी, अशी लोकोत्तरांची हृदय कळती न कुणासही. विरोधाभास अलंकार लक्षात ठेवा. आणि सर्वात शेवटचा अलंकार आहे आपला अतिशयोक्ती. एखादी गोष्ट आहे ती एकदम फुगवून सांगायची आहे, म्हणजे लिमिटच्या बाहेर, शक्य नाही, शक्य नाही या स्वरूपात जर सांगायचं असेल तर अलंकार होईल तुमचा अतिशयोक्ती. आता इथे पहा, एखाद्या मुलीचं समजून घ्या ब्रेकअप वगैरे झालं असेल, ती म्हणते ती रडली समुद्राच्या समुद्र, ती एवढी रडली म्हणते की समुद्र भरून गेला. शक्य आहे का ते? नाही. एकदम अति होईल ही गोष्ट. काय होणार आहे? अति होणार आहे. मुंगी उडाली आकाशी म्हणते, मुंगी आकाशी उडाली म्हणते आणि तिने गिळले सूर्याशी, आणि तिने सूर्याला खाऊन घेतले. शक्य आहे का? नाही. एकदम अति होते. ज्या गोष्टी सांगत आहे ते एकदम अति स्वरूपात आहे, तर ते अति स्वरूपात होणार नाही. अंबरी उपळता खूर लागला आहे. खूर म्हणजे जे काही घोडं राहणार आहे, घोड्याचे खूर दिलेलं आहे, घोड्याचे खूर. ते नळ दमयंती आणि जो काही नळ राजा आणि दमयंतीची लव्ह स्टोरी आहे त्यांच्याबद्दल उदाहरण आहे. चंद्रमावर जो काही डाग आहे म्हणते, चंद्रावर जो काही डाग आहे तो डाग काय आहे म्हणते? नळराजाचा जो काही घोडा आहे तो घोड्याचं खूर आहे म्हणते. म्हणजे नळराजाने दमयंतीला पाहण्यासाठी पृथ्वीवरून छलांग मारली होती चंद्रावर, आणि चंद्रावरून गेला होता तो स्वर्गामध्ये दमयंतीला शोधण्यासाठी. इथे पृथ्वी म्हणा, पृथ्वीवरून चंद्र आणि चंद्रावरून कुठे? स्वर्गामध्ये. आणि चंद्रावर जो काही डाग आहे तो एक डाग तुझ्या चंद्राच्या घोड्याचं काय आहे म्हणते? खुराचं डाग आहे म्हणते. ही गोष्ट शक्य नाही की पृथ्वीवरून चंद्रावर जाईल आणि चंद्रावरून स्वर्गामध्ये जाईल. तर अतिशयोक्ती अलंकार होईल ते. तिचे पाय असे भासतात जणू हवेवर नसतात. एखादी मुलगी आहे ती नाचण्यामध्ये एकदम चांगली आहे समजून घ्या. समोरचा व्यक्ती जर तिची समजून घ्या तारीफ वगैरे करत असेल, प्रशंसा करत असेल, तर तो सांगते तुझे पाय नाचत नाही म्हणते, जणू हवेवरच आहे म्हणते, हवेवर. तर ही गोष्ट हवेवर राहू शकत नाही, शक्य नाही. अलंकार कोणता राहणार आहे? अतिशयोक्ती अलंकार. दमडी एक रुपयाचा काहीतरी भाग राहणार आहे. त्या दमडीचं पैशामध्ये तेल आणलं म्हणते, त्या तेलामध्ये सासूबाईनं आंघोळ केली. नाना म्हणजे काय केलेलं आहे? आंघोळ. सासूबाईने आंघोळ केली. मामाजीने काय केलं म्हणते? दाढीला ते तेल लावलं. भाऊजींनी जे काही शेंडी राहणार आहे म्हणजे केस राहणार आहे त्या केसांना सुद्धा तेल लावलं. आता दमडी जर म्हटलं तर खूप कमी पैसा झाला. त्याच्यामध्ये सासून आंघोळ केली म्हणते त्या तेलामध्ये, मामानं दाढी सुद्धा केली, भाऊजींनी शेंडी सुद्धा केली म्हणते, तरी शिल्लक आहे म्हणते तेल त्यांच्याजवळ. उरलं तेल झाकून ठेवलं असं सांगितलं आहे त्यांनी. उरलं तेल काय केलं आहे? झाकून ठेवलं. लांडोरीचा पाय लागला. आता लांडोर जे काही मोराची काय म्हणणार आहे तुम्ही? फिमेल, त्या तेलाला पाय लागला म्हणते. आणि वेशीपर्यंत ओघळ गेला. वेस म्हणजे हा गाव वगैरे जर असेल ना, गावाचं जे कंपाऊंड वगैरे राहते, कंपाऊंड म्हणजे वेस होतो. कंपाऊंड म्हणजे काय होतो? वेस. तर या घरातून तेल जर सांडलं असेल तर ते सांडलेलं तेल वेशीपर्यंत गेला म्हणते. म्हणजे एवढं तेल होतं ते दमडीचं आणलेलं, आणि त्यात उंट पोहून गेला. आता विचार करा, उंट पोहून जाण्या लायकीचं तेल किती असायला पाहिजे? दमडीमध्ये आणलेलं तेल असेल का? ठीक आहे, करोडो रुपयामध्ये, अब्ज रुपयामध्ये आणलं असेल तर ठीक आहे, पण दमडीचंच आणलं असेल, ती गोष्ट शक्य नाही. म्हणजे अलंकार कोणता राहणार आहे? अतिशयोक्ती. एकदा हत्तीने म्हणते सुईच्या नाकामधून उडी मारली म्हणते, नाकातून उडी मारली, नाकातून उडी मारली आणि जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात बुडून मेला. शक्य आहे का? सुईच्या नाकातून हत्तीने उडी मारणे आणि दुधाच्या पेल्यात बुडून मरणे शक्य नाही. म्हणजे अतिशयोक्ती अलंकार खूप अति होते. इथे एक लक्षात ठेवा आणखी उदाहरण. रामायण अगोदर झाले, नंतर झाला राम जानकीवर. जानकी म्हणजे सीता. आता पहा काय सांगत आहे? अगोदर रामायण घडलं म्हणते, त्याच्यानंतर सीताचं आणि रामाचं लग्न झालं. शक्य होईल का? नाही.
अगोदर लग्न त्याच्यानंतर रामायण व्हायला पाहिजे, म्हणजे ही अतिशयोक्ती आहे. काव्य अगोदर झाले म्हणते. काव्य म्हणजे एखादी चांगली जर तुम्ही काव्य वगैरे लिहून ठेवत असेल तर काव्य लिहिण्यासाठी तुम्ही जी परिस्थिती असेल, चांगली कंडिशन असेल, पण चांगली कंडिशन पाहून तुम्ही काव्य लिहिणार आहे. पण त्यांनी काय सांगितलं, अगोदर काव्य लिहिलं गेलं त्याच्यानंतर चांगली कंडिशन झाली म्हणते, म्हणजे पहिले नंतर जग सुंदर झालं. ही गोष्ट शक्य नाही. ही अतिशयोक्ती राहणार आहे, म्हणजे अतिशयोक्ती अलंकार राहणार आहे. इथे आपले अतिशयोक्ती जर घेतो म्हटलं तर जवळपास 21 अलंकार घेतलेले आहे. सर्वचे सर्व मी उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ मला तर वाटते चांगला असायला पाहिजे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला ते पोहोचवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इथे थांबू आपण. जय हिंद.